वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द इथिक्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे ह्या इथिक्स अँड गेटवे टू क्लिअर मेन्स सिरीजमध्ये स्वागत करतो. पहा, आपण लास्ट 2-3 लेक्चर्स पासून ॲटिट्यूड बद्दल डिस्कशन करतोय, राईट. आणि त्यामध्ये देखील मॉरल ॲटिट्यूड पाहिलं, सोशल ॲटिट्यूड, ऑब्व्हियसली ॲटिट्यूडचं जे बेसिक पाहिल्याने सुरुवातीला बिहेवियर लिंकेज होतं, कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड होतं, एटसेट्रा. या गोष्टी पाहिल्यानंतर टाइप्स ऑफ ॲटिट्यूड किंवा डायमेन्शन्स ऑफ ॲटिट्यूड पाहत होतो. त्यामध्ये सोशल इन्फ्लुएन्स आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे, बट दोन मेजर ॲटिट्यूड पाहिले, म्हणजे एक सोशल ॲटिट्यूड आणि एक मॉरल ॲटिट्यूड. त्याच्यासोबत प्रिज्युडायसेस, काउंटर टू प्रिज्युडायसेस म्हणजे पूर्वाग्रह कशा प्रकारे हाताळले गेले पाहिजे ह्या गोष्टीवर डिस्कशन केलं. आज मेजर आपला फोकस असणार आहे पॉलिटिकल ॲटिट्यूडवरती, की राजकीय वृत्ती कशी असली पाहिजे. म्हणजेच काय, की हा अशी एक प्रकारची वृत्ती आहे जो लोकांची, लेट्स से पर्सन और ग्रुप towards a person, institution, events and issues related to the political ideology. आयडियोलॉजी म्हणजे विचारधारा. सो राजकीय विचारधारांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे एक इंडिव्हिज्युअल असेल, लेट्स से राजकारणीच असतील सगळे, सो राजकारणी बरोबर, सो स्टेट लेवलचे असतील, नॅशनल लेवलचे असतील, एटसेट्रा. इन्स्टिट्यूशन्स आहेत, लाईक पॉलिटिकल पार्टी ही एक इन्स्टिट्यूशन आहे, पार्लमेंट ही एक इन्स्टिट्यूशन आहे. काही मेजर इव्हेंट्स असतील, लाईक इलेक्शन इश्यूज असतील, लाईक इलेक्शन, ईव्हीएम रिलेटेड इश्यूज, करप्शन रिलेटेड इश्यूज किंवा सोशल रिफॉर्म्स रिलेटेड इश्यूज, राईट, पॉलिटिकल रिफॉर्म्स रिलेटेड इश्यूज. सो पर्सन, इन्स्टिट्यूशन, इव्हेंट्स आणि इश्यूज यांच्या संदर्भात, कशा संदर्भात, पॉलिटिकल आयडियोलॉजीज. सो त्याच्याबद्दल तुमची वृत्ती काय, जसं की एक स्टेटमेंट सांगतो, मला 1 मिनिटात समजेल मला काय म्हणायचं, की जनरली आपली एक अंडरस्टँडिंग झालेली आहे की राजकारणामध्ये नको जायला, राजकारण गलिच्छ होत चाललंय. एकदम एक्झॅक्ट वर्ड वापरला तो, गलिच्छ राजकारण केलं जातंय. इव्हन वृत्तपत्रामध्ये सुद्धा देखील हा वर्ड वापरला जातो. सो गलिच्छ राजकारण म्हणजे काय, किंवा ही वृत्ती आपली कशामुळे तयार झाली, द मनी अँड मसल पॉवर. सिम्पल. सो राजकारणामध्ये, पर्टिक्युलरली निवडणुकांमध्ये जो वाढता इन्फ्लुएन्स आहे, प्रभाव कशाचा, मनी आणि मसल. सो त्यासाठी एक सुंदर बुक आहे, फार ज्यांना फावला वेळ मिळेल त्यांनी ते बुक डेफिनेटली वाचा. त्या बुकचं नाव आहे, सांगतो एक सेकंड. फार सुंदर बुक आहे, म्हणजे मी सध्या ते रीड करायला घेतलंय. एकदा रीड केलेलं आहे, पण सेकंड टाइम पुन्हा रीड करायला घेतलंय. मनी अँड मसल पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स. मनी अँड मसल पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स. आणि कदाचित मी हे एक्झाम्पल दिलं पण असेल. मिलन वैष्णव यांचं हे बुक आहे, मिलन वैष्णव, ठीक आहे, वैष्णव. ऍक्च्युली बुकचं नाव आहे व्हेन क्राईम पेज. की क्राईम मुळे तुम्हाला हेल्प होती, पेज म्हणजे काय, फायदा करून दिला काय क्राईम मुळे, राईट. आणि मग त्याच्या कंटेक्समध्ये त्याची टॅगलाईन आहे मनी अँड मसल पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स. मिलन वैष्णव यांचं बुक आहे ते. फार सुंदर बुक आहे ते. बुक आहे ना, क्लासिक मिर्झापूर सिरीज म्हणतो ना आपण, ते तुम्ही तिथं रिलेट करू शकता की कशा प्रकारे कालीन भैयाला अगोदर, करायचे एक्झाम्पल सांगितलं पण असेल, कालीन भैया अगोदर क्रिमिनल होता एक प्रकारे. सो त्याला क्रिमिनल एरियामध्ये, क्रिमिनल वर्ल्डमध्ये त्याला दहशत निर्माण करायची होती मिर्झापूर डिस्ट्रिक्टमध्ये किंवा त्या रिजनमध्ये, पूर्वांचल पण म्हटलेले त्याला, राईट. सो त्या रिजनमध्ये. बट नंतर जाऊन त्याला पॉलिटिशियन का व्हावं असं वाटतं, त्याला मिनिस्टर का व्हावं असं वाटतं, कारण ह्या मिलन वैष्णव यांचं पण इनडायरेक्टली असंच म्हणणं आहे की इंडियामध्ये तुम्हाला जर पॉलिटिशियन व्हायचं असेल किंवा मिनिस्टर व्हायचं असेल, एक राजकारणी व्हायचं असेल, इलेक्शन जिंकायचे असेल, तर 2 गोष्टींचं अत्यंत महत्व आहे. ते म्हणजे पैसा आणि ते म्हणजे क्रिमिनल्स. एक तर तुम्ही स्वतः क्रिमिनल असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक फिअर क्रिएट कराल आणि मग तुम्हाला पॉलिटिशियन होणं सोपं आहे. अदरवाईज जर तुम्ही स्वतः क्रिमिनल नसलेल, तर तुमच्या एरियातील जो सर्वात मोठे क्रिमिनल्स आहेत ना, त्यांचं तुम्हाला पाठबळ असलं पाहिजे, कारण ती मसल पॉवर तुम्हाला यूज करता येणार आहे. आणि तुमच्याजवळ पैसा असला पाहिजे. मग ते पैशासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला क्रिमिनल काही ऍक्ट्स करावेच लागतात, राईट. सो ही मनी आणि मसल पॉवर याच्या संदर्भात बोललेलं आहे. आणि मग आपलं त्याच्या हे जे त्याच्यामुळे काय एक वृत्ती तयार झालेली सर्वसामान्य माणसांच्या मध्ये, की पुढारी व्हायचं असेल किंवा राजकारणी व्हायचं असेल, मंत्री व्हायचं असेल, तर साध्या सुद्धा माणसाचं काम नाही. त्यासाठी कनिंग माणूस लागतो. कनिंग म्हणजे धूर्त. त्यासाठी एक प्रकारे लाईक गलिच्छ राजकारण करावं लागतं, खराब राजकारण लागतं. 2 समाजामध्ये आपल्याला भांडणं लावावं लागतात, कदाचित राईट्स घडून आणावे लागतात, द्वेष निर्माण करावे लागतात एकमेकांविरुद्ध, असे स्टेटमेंट्स करावे लागतात जेणेकरून तुम्ही चर्चेत राहाल. सो तुम्हाला हे पॉलिटिक्स जमलं पाहिजे, म्हणून जनरली लोक त्याच्यापासून लांब राहतात. आणि म्हणून एक वृत्ती तयार झालेली पॉलिटिक्स बाबत की हे गलिच्छ प्रकार आहे. सो आपण युथनी त्याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे. पॉलिटिकल ॲटिट्यूड इज हाऊ अ पर्सन फील अबाउट द पॉलिटिकल पार्टीज.
इश्यूज ऑर इट्स आयडियोलॉजीज. सो पॉलिटिकल इश्यूज असतील, पॉलिटिकल आयडियोलॉजीज असतील, विचारधारा म्हणतो आपण त्यांना, किंवा पॉलिटिकल पार्टीज असतील, याच्याबद्दल एखादा पर्सन काय फील करतो, त्याच्याबद्दल काय इमोशन्स आहेत, त्याच्या भावना आहेत, त्याला सगळ्याला म्हटलेलं आहे पॉलिटिकल ॲटिट्यूड. सो इट इज मोर ऑफ एन अफेक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द पॉलिटिकल अफेक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द ॲटिट्यूड. उदाहरणार्थ लेट सपोज RSS आहे. सो माझं त्यांच्या विचारधारा बघण्याचं परसेप्शन काय आहे. लेट सपोज ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन आहे किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. सो माझं त्यांच्याकडे बघण्याचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे, वृत्ती काय, कशा प्रकारे बघितलं जातं. जनरली तुम्ही ऑब्झर्व केला असं एक पर्टिक्युलर ठराविक पॉलिटिकल पार्टीज आहेत. सो त्या पार्टीची लोक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, हे सगळे गुंडे असं मानलं जातं. सो जनरल परसेप्शन आहे, मी नाव घेणे योग्य समजत नाही, बट गुंडे आहेत सगळे. ते पार्टीज नाव घेतलं काय नाही, काय खरं नाही त्या पार्टीचे, सगळ्या पार्टीमध्ये सगळे गुंड भरलेले. सो एक ही काय झाली, लोकांची एक प्रकारे वृत्ती झाली त्या पॉलिटिकल पार्टीच्या टुवर्ड्स बघण्याची. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून देतो, राईट. अगदी त्याचप्रमाणे विचारधारा. आजकाल ऑब्व्हियसली विचारधारा फारशा मॅटर करत नाही, बट डेफिनेटली RSS ची एक विचारधारा आहे. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की बीजेपीची ॲज सच विचारधारा म्हणण्यापेक्षा RSS ची विचारधारा आहे. ऍक्च्युली बीजेपी फक्त एक पॉलिटिकल विंग आहे RSS ची, असं मी समजतो त्याला. ठीक आहे. सो मोर ऑफ ती जी विचारधारा आहे ती ऍक्च्युली RSS ची विचारधारा आहे. त्याच्या काउंटर डेफिनेटली काँग्रेसची एक विचारधारा आहे. कम्युनिस्ट पार्टी जे आहेत, जे काही विचारधारा ती कमी होत चालली, त्याचा इन्फ्लुएन्स प्रभाव कमी होत चाललाय, बट ती एक विचारधारा आहे. त्या सगळ्या विचारधारा आपण पुढे पाहणारच आहोत, लेफ्टिस्ट, राईटिस्ट एक्सेट्रा. पण ह्या विचारधारांच्या टुवर्ड्स तुमची वृत्ती काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याला म्हणतो आपण राजकीय वृत्ती. ट्रेट्स विच इन्फ्लुएन्स आवर पॉलिटिकल ओरिएंटेशन. अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्यावरती प्रभाव पाडतात, आपली राजकीय वृत्ती ठरवण्यासाठी त्या वृत्तीवरती प्रभाव पाडतात. पहिले एक्स्ट्राव्हर्जन. एक्स्ट्राव्हर्जन म्हणजे काय, बहिर्मुखता असं त्यांनी म्हटलेलं. याचा अर्थ काय बघा, एनर्जेटिक अप्रोच टू द सोशल अँड मटेरियल वर्ल्ड. इट इन्क्लुड्स ट्रेट्स सच एज सोशिएबिलिटी, ऍक्टिव्हिटी, असर्टिव्हनेस अँड पॉझिटिव्ह इमोशनॅलिटी. सो एक प्रकारे त्या पार्टीज, ते इश्यूज कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी करतात, त्यांचे कोणते कार्यक्रम आहेत, ते किती फॅमिलियर आहे सोसायटी सोबत, सो किती सोशिएबिलिटी झालेली, ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असते की साधारणतः एक पार्टी असर्टिव्ह असेल. एक फॉर एक्झाम्पल तुम्ही दिल्लीमध्ये गेले तर आम आदमी पार्टी तुम्हाला फार असर्टिव्ह, सोशिएबल दिसेल, त्यांच्या ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात दिसतील, बियॉन्ड द पॉलिटिक्स ॲज वेल. सो तुम्हाला ती पार्टीबद्दल एक ॲफिलिएशन क्रिएट व्हायला सुरुवात होते. दुसरं दिलं ॲग्रीएबलनेस. हे एक प्रो सोशल ट्रेट आहे, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल अल्ट्रुइझम, टेंडर माइंडेडनेस, ट्रस्ट अँड मॉडेस्टी. अल्ट्रुइझम म्हणजे काय, परोपकार. सो ॲग्रीएबलनेस, त्याने त्याला काय वर्ड वापरलाय मराठीमध्ये, सहमती. की बऱ्याच वेळा जे समाजात चाललेले जे काही चांगले इथिकल नॉर्म्स आहेत याच्याशी सहमत असलेले पार्टीज असतात, की त्या पार्टी इथिकल वेने काम करण्याचा प्रयत्न करतात. डेफिनेटली जे पार्टी इथिकल वेने विचार करते ना, ती पार्टी या रेसच्या बाहेर आहे. कारण मॅकियावेलीनी सांगितल्यानुसार यू नीड टू बी क्लेव्हर लाईक अ फॉक्स, ब्रेव्ह लाईक अ लायन, यू नीड टू बी द प्रिन्स. म्हणजे जो कोणी राज्य करताय, जो राजा आहे, त्याला कनिंग असणं गरजेचं आहे. कनिंग लाईक, क्लेव्हर लाईक फॉक्स आणि ब्रेव्ह लाईक लायन. सो ह्याचं मिश्रण म्हणजे कनिंगनेस. तुम्ही जेवढे कपटी असाल, तुम्ही जेवढे वाईट असाल, बॅड, तेवढं तुमचे चान्सेस जास्त आहे. सो इथिकल, कारण त्याचं म्हणणंच आहे नैतिकतेला राजकारणात थारा नाही. कोणाचं म्हणणं आहे, मॅकियावेलीचं. ते कसं आहे, ज्यावेळेस आपण सिलेबसचा 5वा पॉईंट पाहणार आहे त्यावेळेस मी डिटेलमध्ये ते समजून सांगेन. बट इथे समजून घ्या फक्त की बऱ्याचशा पार्टी प्रो सोशल ट्रेट दाखवतात. फॉर एक्झाम्पल लेट्स से सोसायटीमध्ये लेट सपोज असं वातावरण आहे की LGBTQ ला सपोर्ट नाही केला पाहिजे, मी सपोज म्हणले असं वातावरण असेल, आणि एखादी पार्टी आली की ती LGBTQच्या विरोधात उभी राहिली, तर ऑब्व्हियसली त्या पार्टीच्या टुवर्ड्स एक प्रो सोशल ट्रेट्स डेव्हलप होणार आहेत, राईट. मी एक्झाम्पल देतो. नेक्स्ट, कॉन्शियसनेस. इट फॅसिलिटेट्स टास्क अँड गोल ओरिएंटेड बिहेवियर सच एज थिंकिंग बिफोर ऍक्टिंग, फॉलोविंग नॉर्म्स अँड रूल्स, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग एक्सेट्रा. ज्याला आपण म्हणतो संघटन बनवणे. तुम्ही फडणवीस यांच्या तोंडून नेहमी वर्ड वापरला असेल, संघटन मजबूत करायला घ्या. तर संघटन मजबूत करायला घ्यायचा अर्थ काय, की आपले एक प्रकारे प्लॅनिंग करून ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. जसं की इंडियन नॅशनल काँग्रेसला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न गांधीजीने 1920s मध्ये केला होता. ज्यावेळेस ते सुरुवातीला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं काँग्रेस ग्रासरूट लेवलला पोहोचवा, काँग्रेस स्ट्रॉंग करा. जेवढी काँग्रेस स्ट्रॉंग होईल तेवढं जास्त नॅशनल मुवमेंट स्ट्रॉंग होईल. जेवढी नॅशनल मुवमेंट स्ट्रॉंग होईल तेवढं काँग्रेस ॲज अन अल्टरनेटिव्ह टू द ब्रिटिश इंडिया पाहिलं जाईल, आणि ब्रिटिश इंडिया तेवढं काँग्रेसला एक प्रकारे घाबरत राहील, ते प्रेशर क्रिएट करत राहील. सो एक टॅक्टिक्स होत, राईट. त्यानंतर इमोशनल स्टॅबिलिटी. This enables the person to develop an integrated and balanced way of
perceiving the problems of life. The organizational ability and structured perception helps one to develop reality oriented thinking, judgment and evaluation. It implies even temperedness. म्हणजे काय बघा, इमोशनल स्टॅबिलिटी. एखाद्या आपली इमोशनल स्टॅबिलिटी काय, फॉर एक्झाम्पल मिडल क्लास. सो मिडल क्लास लोक पाहायला गेले तर इमोशनली मोर ऑफ ए स्टेबल असतात असं माझं पर्सनल ओपिनियन आहे, कम्पेअर टू द पुअर आणि रिच. रिच लोक पैशाच्या मागे पळत असतात, त्यांना झोप नसते, त्यांचं सगळं जे लाईफस्टाईल आहे ना ते मनी डिपेंडंट झाले असते. म्हणजे त्यांना जर त्यांचा मनी गेला किंवा कमी झाला किंवा तो त्याच्यामुळे एक्सपिरियन्स घेता नाही आला त्या मनीमुळे काही, तर त्यांची लाईफ इमोशनली इनस्टेबल होते. सो ते नेहमी कीप सर्चिंग फॉर मोर अँड मोर मनी. कम्पेअर टू द जे पुअर पीपल आहेत, दे आर स्टील सर्चिंग फॉर मनी. त्यांना इनफ अमाऊंट मध्ये पण मनी नाहीये. बट मिडल क्लास लोक असे ना की जगण्यासाठी त्यांच्याकडे मनी स्टेबलाइज्ड आहे, एक प्रकारे सोर्स, कॉन्स्टंट सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे की जो त्यांना त्यांची डेली लाईफ जगण्यासाठी हेल्प करू शकतो. मग अशा वेळेस त्यांच्याकडे थोडीशी कम्पॅरेटिव्हली इमोशनल स्टॅबिलिटी जास्त असते. पण मग ही लोकांना इन्फ्लुएन्स करणारी पॉलिटिकल पार्टीज पहा. फॉर एक्झाम्पल इमर्जन्स ऑफ आप फेनॉमेनॉन जर पाहिला तुम्ही, की आपचं एवढं अचानक इमर्जन्स का झाला. आप माझ्या म्हणण्यानुसार आप इज अ मिडल क्लास पार्टी, की त्यांचा मास बेस मिडल क्लास लोक आहेत, पुअर लोक नाही आहेत. मोर त्यांचा मास बेस आहे तो मिडल क्लास लोक आहे, त्याचं टार्गेट आहे मिडल क्लास. म्हणून तुम्ही पाहते जे त्यांच्या ज्या स्कीम्स पण आहेत ना, पाणी फ्री किंवा इलेक्ट्रिसिटी फ्री, त्या मोर ऑफ ए टार्गेटेड मिडल क्लाससाठी, की ज्यांना ऍक्च्युली याची जास्त गरज आहे. सी पुअर पीपल तसेही ह्या कन्सर्न नाही, ते आकडा टाकून वापरते नाही, ते लाईटच नाही वापरते किंवा वापरले तरी ते कोलॅटरल बेनिफिशियरीज आहेत, की मिडल क्लासला द्यायचंय पण यांना ऍक्च्युली फायदा होऊन जाईल. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की जेव्हा मिडल क्लासचे ओरिएंटेशन किंवा अर्बन क्लास पण एक, ठीक आहे, त्यांच्याकडे थोडीशी इमोशनल स्टॅबिलिटी आलेली असते. सो त्यांची ऑटोमॅटिक ऍफिलिएशन एका पर्टिक्युलर पार्टी सोबत तयार होते आणि मग ते पॉलिटिकल ऍटिट्यूड डेव्हलप व्हायला तयार होते. ओपननेस टू एक्सपिरियन्स. इट डिस्क्राइब्स ब्रेड, डेप्थ, ओरिजिनॅलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल्स एक्सपिरियन्शियल लाईफ. बऱ्याच वेळा माणसाने स्वतःच्या लाईफमध्ये काय एक्सपिरियन्सेस घेतले त्याच्यावरती पण डिपेंडेंट असतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी लेट सपोज एखाद्या माणसाने पाहिलं की इथे रायट्स झालेत आणि या रायट्समध्ये मला डायरेक्टली दिसते एका पर्टिक्युलर पार्टीचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे किंवा हात आहे, तर त्या पार्टीबद्दलचा माझा एक्सपिरियन्स एवढा खराब होऊन जातो की लाईफ टाईम मध्ये दुसऱ्या पार्टीने कितीही बॅड परफॉर्म करू द्या तरी मी त्या पार्टीला मत द्यायला तयार असतो. पण ज्या पार्टीने हे रायट्स घडून आणले त्या पार्टीला माझं नॅचरल अफिलिएशन कधीच राहत नाही. द रिझन एक्सपिरियन्स. आणि एक्सपिरियन्स असाच असावा असं नाही, एक्सपिरियन्स खूप लेवलला असतो. फॉर एक्झाम्पल मी माझं काम घेऊन एखाद्या पॉलिटिकल लीडरकडे गेलो आणि त्याने मला ती किंमत दिली नाही, माझं काम केलं नाही, तर माझं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती माझं त्याच्याबद्दल एक वृत्ती तयार होते की ही पार्टी काम करणाऱ्या नेत्यांची नाही. सो मी नेहमी दुसऱ्या पार्टीकडे मग ट्राय करतो जाण्याचा, मी अल्टरनेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करतो. सो माझे बऱ्याच वेळा स्वतःचे एक्सपिरियन्सेस सुद्धा दिसून येतात. म्हणून तर तुम्ही, आणि हे बऱ्याच वेळा पॉलिटिक्स याच्यावर खेळलं जातं, एक्सपिरियन्सेसवरती. बऱ्याच वेळा हे जे पॉलिटिशियन्स असतात ना, हे ज्या गोष्टी देतात, फॉर एक्झाम्पल सुकन्या समृद्धी स्कीम. इलेक्शनच्या काळात प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांना सांगितलं की मी तुम्हाला 1,500 रुपये देईन, तुम्हाला मत द्या. इलेक्शन कमिशन येऊन धरणार नाही तुम्हाला. येस. सो इलेक्शन कमिशन येऊन धरणार, तुम्हाला सांगणार की हे इलिगल आहे, इलेक्शनच्या काळात हे चालत नाही. बट आता काय करणार बघा, आता महिलांना 1,500 भेटणार आहे हे याच्या नावाखाली, लाडकी बहीण. आता हे इलेक्शनच्या काळात आले तर महिलांना काय वाटणार, मुख्यमंत्री साहेबांनी चालू केले. सो हे इनडायरेक्ट पैसे वाटण्याचा प्रकार आहे. तो का वाटायचा आहे, तर एक्सपिरियन्स, की लोकांच्या मनात किंवा पर्टिक्युलरली महिलांच्या कंटेक्समध्ये आता की एक्सपिरियन्स जनरेट व्हावा की ह्या पार्टीने आपल्यासाठी काहीतरी केले. तो एक्सपिरियन्स जनरेट करण्यासाठी ही मनी मसल पॉवर वापरला जातो. ही लॅपटॉप देणं, साडी देणं, राईट, घरी काही वेगवेगळ्या भेटवस्तू देणं, पैसे देणं लोकांना, हे एक्सपिरियन्सेस आहे, त्यांची कामं करून देणं एक्सेट्रा. फॅक्टर्स विच अफेक्ट आवर पॉलिटिकल आयडिओलॉजीज. मग असे कोणते कोणते फॅक्टर आहेत जे ऍक्च्युली आपले पॉलिटिकल आयडिओलॉजीज, विचारधारावरती प्रभाव पाडतात. पहिलं, रिलिजन सगळ्यात महत्वाचं आहे. जसं की पहा, त्यांनी सांगितले प्री इंडिपेंडन्सच्या काळात खिलाफत मुवमेंटने आपल्या आयडिओलॉजीवरती इम्पॅक्ट केला होता. येस. आताच्या काळात तुम्ही RSS ची आयडिओलॉजी बघा, बऱ्यापैकी रिलिजन ओरिएंटेड आहे, राईट. नेक्स्ट, एज. ऑब्विसली यंगर जनरेशन पॉप्युलेशन असेल, ओल्डर जनरेशन पॉप्युलेशन असेल. सो तुम्ही पहा आज पण जे एज ओल्ड आहेत ना, लाईक बऱ्यापैकी 45-50+ टू बी प्रिसाइज, ती लोक आज पण काँग्रेस प्रेफर करतात, कारण त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये एक काँग्रेसची प्रतिमा तयार झालेली आहे. आणि त्याचं एक्झाम्पल 2024 इलेक्शन, दॅट टू स्पेसिफिकली इन महाराष्ट्र, काय असू शकतं. शरद पवारांबद्दल जी सिम्पथी तयार झाली ती जे ओल्ड एज पीपल होते किंवा जे सिनियर्स होते
बऱ्यापैकी मॅच्युअर्ड म्हणजे 45+ लोक होते, त्यांच्यामध्ये ती सिम्पॅथी जनरेट झाली, त्यांनी घरातल्या लोकांना इन्फ्लुएन्स केलं. ती सिम्पॅथी का तयार झाली? एज इज फॅक्टर. बट जे यंग लोक आहेत ते कदाचित अजितदादांसोबत जातील. द रिझन बिंग की यंग असल्यामुळे ते बिलीव्ह करतात यंग लिडरशिपमध्ये. ठीक आहे, एका अँगलने पाहायला गेलं तर अजितदादा सुद्धा कोणत्या अँगलने यंग नाहीत, राईट? ते पण 55+ असतील मे बी, किंवा 60+ असतील. सो ते कोणत्या अँगलने यंग नाही. इव्हन राहुल गांधींना पण यंग म्हटलं जाते, ते कोणत्या अँगलने मला माहित नाही, ते 50+ आहेत. आय डोंट थिंक सो ते यंग आहेत म्हणून. ठीक आहे, बट नॅचरली आपले ऍव्हरेज एजेस पॉलिटिक्समध्ये पुढे गेलेले ना, त्याचा परिणाम आहे हा. यंग म्हणजे 20 to 30, चला 40 पर्यंत यंग, त्याच्या पुढे काय यंग आहे 40च्या पुढे? ठीक आहे, असं. बट यंग लोकांच्या हातात देत नाही. मग यंग लोकांच्या बद्दल कोणत्या गोष्टी त्यांना जास्त अट्रॅक्ट करतात, त्या गोष्टींवरती इन्फ्लुएन्स होतो पॉलिटिकल आयडियोलॉजी. फॉर एक्झाम्पल, जी पार्टीज फ्रीडम बद्दल बोलते, इंडिव्हिज्युअलिटी बद्दल बोलतं, जे तुम्हाला एक प्रकारे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तुमच्या वैयक्तिक वाद काय आहे, व्यक्तिगत वाद काय आहे, त्या गोष्टीमध्ये. लाईक फॉर एक्झाम्पल, आता एक पार्टी आली, तिने डिक्लेअर केलं की लिव्ह इन रिलेशनशिप आम्ही लिगल करू, कायदेशीर करू, की लिव्ह इन रिलेशनशिप करू शकतो. आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय? हे एक व्यक्तिगत वादाचं किंवा व्यक्तिवादाचं प्रतीक आहे म्हणा, की त्यातून शो काय करतोय आपण, की वी हॅव फ्रीडम. फ्रीडम टू बी कमिटेड, फ्रीडम नॉट टू बी कमिटेड, फ्रीडम टू लिव्ह व्हेर एव्हर वी वॉन्ट टू लिव्ह. तो फ्रीडम आहे आम्हाला. आम्हाला कॉन्स्टिट्यूशनने स्वातंत्र्य दिले ना कुठे राहण्याचं, मग याचा अर्थ कोणासोबत पण राहण्याचं स्वातंत्र्य आहे. यू कॅनॉट डिनाय. तुम्ही म्हणू शकत नाही की लग्न केलं तरच एकत्र राहा, अदरवाईज नाही. कॉन्स्टिट्यूशन असं कुठे काही म्हटलेलं नाही. बट त्या पॉलिटिकल पार्टीने तो लॉ आणला आणि ते लिगल केलं, तर ऑब्व्हियसली जे युथ आहेत त्यांचं इन्क्लिनेशन त्या पार्टीच्या टुवर्ड्स वाढणार आहे. येते लक्षात? सो एज फॅक्टर कसा इम्पॅक्ट करतो ते तिने सांगितलेलं. दुसरं इकॉनॉमिक स्टेटस, मी आता सांगितलं. पुअर, लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, रिच, सुपर रिच, एक्स्ट्रा रिच, हे क्लासेस आहेत बेस्ड ऑन द इकॉनॉमिक स्टेटस. सो व्हेरी पुअर म्हणजे अंत्योदया म्हणतो आपण त्यांना. सो ती सुद्धा कॅटेगरी. म्हणजे प्रत्येक लोक, आता फॉर एक्झाम्पल अंत्योदयाज असतील, पुअर असतील, किंवा बीपीएल म्हणूया आपण, जे बिलो पॉवर्टी लाईन येते, त्यानंतर लोअर मिडल क्लास लोक असतील, ही लोक ज्यादा इन्फ्लुएन्स्ड असतात अशा पार्टी, जी पार्टी वेलफेअर प्रोग्राम्स ऑर्गनाईज करत असते. सो एखाद्या पार्टीचे वेलफेअर प्रोग्राम जर ऑर्गनाईज जास्त व्हायला लागले, किंवा त्याच्या मॅनिफेस्टोमधून किंवा इलेक्शनच्या काळात ती जर पार्टी मोठ्या प्रमाणात वेलफेअर प्रोग्राम्स ऑर्गनाईज करायला लागले, किंवा वेलफेअर प्रोग्राम स्कीम्स आणायला लागले नवीन नवीन ह्या, तर समजून घ्यायचं गरीब लोकांचं प्रमाण वाढत चाललंय. कारण सिंपल आहे, मी कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला. पहा, त्याला इलेक्ट्रल बिहेवियर म्हणतात. डिटेलमध्ये स्टडी केलेला मी इंडियन पॉलिटिक्समध्ये इलेक्ट्रल बिहेवियर. द हिंदूला त्याचे डिटेल्स येतात. पहा, सो सिंपल काय आहे बघा. लेट सपोज देर आर 100 people, out of which 2 to 5 people are the super rich. Only 2 to 5 people are super rich. This is the proportion. Out of then main be upper middle class असतील 10, त्याच्यानंतर मिडल क्लास असतील लेट से 30, आणि किती झाले 30 आणि 10 40-45च्या दरम्यान झाली. उरलेले 55 people आहेत ना, हे लोअर मिडल क्लास, लोअर मिडल, पुअर, बीपीएल आणि अंत्योदय. ह्या चारही कॅटेगरीमध्ये 55 ते 60% लोक आहेत. तरी मी मिडल क्लास 30 येते, खूप पकडलं. ठीक आहे, असो, हरकत नाही. सो याच्यामध्ये रिच कॅटेगरी राहिली का? चला ठीक आहे, 10 रिच झाले. हे सुपर रिच, हे रिच, हे अप्पर मिडल क्लास, हे मिडल क्लास, आणि हे 55 ते 60 साधारण, तरी तेवढंच असतं, 50 ते 60 पकडा. ठीक आहे, हे ह्या कॅटेगरी, चारही कॅटेगरीमध्ये लोक. आता विचार करा, तुम्ही म्हणसाल की सर यात पण तुम्ही डिस्ट्रीब्युशन करायला गेले, लोअर मिडल क्लास काढले, तर ते पण 10% अजून काढून टाका, तुम्हाला आणखीन स्पेस आहे आकडा मिळेल 40 ते 50%. मग जेव्हा वेलफेअर प्रोग्राम्स येतात, याचा अर्थ काय? ह्या पॉप्युलेशन त्यांना प्लीज करायचे, ह्या पॉप्युलेशन त्यांना खुश ठेवायचे. पण जेव्हा अशा टाईपच्या पॉलिसी लाईक रिफॉर्म्स, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, जीएसटी रिफॉर्म्स, ठीक आहे, इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात, अर्बन रिफॉर्म्स येतात, म्हणजे लाईक अर्बन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट, ह्या गोष्टीवर फोकस केला जातो, हाऊसिंगवर फोकस केला जातो. पर्टिक्युलरली प्रधानमंत्री आवास योजना अर्बन कॉम्पोनंट असेल, मनरेगाचा आता अर्बन कॉम्पोनंटचा विचार चालू आहे. त्यावेळेस समजायचं ह्या ग्रुपला टार्गेट केलेलं आहे, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, एटसेट्रा. कारण का त्यांना ते जास्त कन्सर्न आहे इंडस्ट्रीबद्दल रिफॉर्म्स, कारण ते बिझनेस, त्यांना ते एम्प्लॉईज आहे चांगल्या लेवलला, पण त्यांना बिझनेस स्टार्ट करायचे. सो तुम्हाला लक्षात येईल की आणि जर हे प्रमाण वाढत चालले, आता विचार करा, हे प्रमाण वाढलं, लेट सपोज 60 to 70 झालं, आणि हे प्रमाण कमी होत चाललं, तर समजून घ्यायचं वेलफेअर स्कीम गव्हर्नमेंटला आणावंच लागते. सो जर गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम्स आणत असतील, त्याचा अर्थ असतोय की लोकांचं
पॉवर्टीकडे जाण्याचं प्रमाण वाढले, लोक श्रीमंत नाही होऊ राहिले. सो ते इकॉनॉमिक स्टेटसवर येतं. पुअर पीपल मोर लाईकली टू वर्क फॉर द पार्टीज हू प्रॉमिस देन सबसिडाइज फूड, हेल्थ केअर, एज्युकेशन, की जे स्वस्तामध्ये सबसिडाइज्ड रेटमध्ये म्हणजे त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सोयी करतील त्या पार्टीला ते ॲफिलिएटेड असतात. नेक्स्ट, फॅमिली. चिल्ड्रन टेन टू इम्युलेट देअर पॅरेंट्स आयडियोलॉजी. टेन टू म्हटले, नेसेसरी नाही, बट जनरली आपल्या घरातील जे वातावरण असतं ते आपल्या मुलांकडे जातं. आपण एखाद्या पार्टीला ॲफिलिएटेड असेल तर त्या पार्टीच्या 4 गोष्टी डिस्कस करणार आहे, त्या पार्टीबद्दलच नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहणार आहे. परिणामी त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या चिल्ड्रनवर. सो पॅरेंट्स किंवा फॅमिलीचं इन्क्लिनेशन कुठे, कोणत्या विचारधाराच्या बाजूने आहे, त्याच्यावर देखील मुलांचा किंवा मुलींचं इन्फ्लुएन्स होत असतं. एज्युकेशन, स्कूल्स आयडियोलॉजी. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले चायनीज सिस्टीम ऑफ एज्युकेशन सपोर्ट्स कम्युनिस्ट आयडियोलॉजी आणि हेन्स दे लोयथे म्हणजे काय, एक प्रकारे हेटरेड, राईट, डेमोक्रेटिक कंट्री. सो ते एक प्रकारे डेमोक्रेटिक कंट्रीच्या अपोजिटमध्ये. सो एज्युकेशन सुद्धा फार इम्पॉर्टंट आणि त्यात पण राईट काइंड ऑफ एज्युकेशन. मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडं तुम्ही फर्स्ट टाइम फंडामेंटल राईट्स आहे तुम्हाला, आणि त्यात पण असं तुम्ही ज्यावेळेस फंडामेंटल राईट्स ज्यांनी वाचले असतील ठीक आहे, ज्यांनी नाही वाचले त्यांच्यासाठी पण सांगतो. तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला काही 25 ते 28 यामध्ये राईट टू रिलिजन आहे, फ्रीडम ऑफ रिलिजन, बरोबर. सो धर्म स्वातंत्र्य म्हणतो आपण. त्याच्यामध्ये एक फ्रीडम असा आहे किंवा एक फंडामेंटल राईट असा आहे आपल्याला की आपल्याला रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिले जातात शाळेत, त्याला आपण प्रार्थना म्हणतो, ते अटेंड करणं कंपल्सरी नसू शकतं जर ती संस्था एडेड बाय स्टेट असेल तर. म्हणजे शाळा सरकार त्यांना अनुदान देत असेल किंवा सरकारी शाळा असेल तर तिथे कोणत्याही प्रकारे रिलिजियस जर गोष्टी होत असतील तर त्याला आपण कंपल्सरी अटेंड राहणं गरजेचं नसतं, बिलकुल गरजेचं नसतं. हे कॉन्स्टिट्यूशन सांगते. बरं, आपण त्याच्यावर रोज छड्या खाल्ल्यात, रोज मार खाल्लाय, रोज बेडुकुड्या मारल्यात, फटके खाल्ल्यात सरांचे, का तर प्रार्थनेला येत नाही, जे की रिलिजियस आहे. तुम्ही कधी तिथं सेक्युलर सॉंग्स नाही गायलेले, तुम्ही भजन, अभंग किंवा रिलिजियस सॉंगच गायलेले तिथं, ठीक आहे. सो ती एक प्रकारे रिलिजियस गोष्ट आहे, तिला तुम्हाला पण हे माहितच नाही तुम्हाला. द रिझन बिंग फंडामेंटल राईट तुम्हाला कितीपर्यंत शिकवलं नाही, माझं ओपिनियन 9वी पर्यंत नाही शिकवलं. इतिहास व नागरिकशास्त्र छोटा पार्ट बनवला आणि त्याच्यात लोकशाहीच्या व्याख्या देत गेले, ते संविधानातल्या गोष्टी दिल्या नाही, मूलभूत अधिकार दिले नाही, काहीच नाही सांगितलं तुम्हाला. मग ही एज्युकेशनचे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला 6वी 7वी पासून 8वी पासून, लेट्स से 8वी पासून करायला सुरुवात झालं, 8वी 9वी 10वी मध्ये नागरिकशास्त्र सेपरेट सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक चॅप्टर पॉलिटिकल पार्टीज पण पाहिजेत. आणि त्या पॉलिटिकल पार्टीज बद्दल कोणत्या कोणत्या आहे, त्यांची आयडियोलॉजी काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, त्यांचं परफॉर्मन्स कसा आहे, लोकांनी कोणाला चूज केलं होतं 24 मध्ये, माहिती पाहिजे. आज इंटरनेट आहे म्हणून तुम्हाला माहिती होते, अदरवाईज पुस्तकात नॉलेजच नव्हतं मुलांना. सो सांगण्याचं गोष्ट अशी आहे सिम्पल की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे फार, म्हणून म्हटलं जातं एज्युकेशन इज नॉट ए इनडॉक्ट्रिनेशन. आणि मग मला आता एक कळीच्या मुद्द्याला हात घालायचा, तो म्हणजे तुम्ही सिक्वेन्स पहा. ज्या वेळेस 2011-12 मध्ये डिबेट चाललेली नीट बद्दल, नीट आणि जेई बद्दल, त्या अगोदर महाराष्ट्राची म्हणजे प्रत्येक राज्याची आपापली सीएटी असायची आणि आम्ही त्याचे विक्टिम आहेत की गव्हर्नमेंटला 2 वर्ष डिसिजनच घेता आलं नाही की जेई करायला पाहिजे इंजिनिअरिंगसाठी की महाराष्ट्राची सीएटी करायला पाहिजे, मेडिकलच्या बाबतीत नीट करायला पाहिजे की महाराष्ट्राची सीएटी करायला पाहिजे. त्याचबरोबर इंजिनिअरिंगसाठी आणखीन एक होती AIEEE म्हणून. सो मुलं सगळी कन्फ्युज मध्ये होते, इन्क्लुडिंग आम्ही. आमच्या बॅचला माहितच नाही ऍक्च्युली कोणते एक्झाम आहे. कोणी म्हणायचं जेई करायची, जेईचे 60% पकडले जातील, बोर्डाचे 40% पकडले, सगळे बोर्डासाठी अभ्यास करायला लागले. सीईटीचे क्लासेस लावले नाही का, आता जेईचे क्लासेस लावायचे. कारण आणि तुम्ही म्हणता सर सेम तर असते, नाही, स्टार्क डिफरन्स आहे सीईटी आणि जेई मध्ये. ऍटलीस्ट त्यावेळेस तरी गोष्टी नवीन होत्या, आयडिया नव्हती काय आहे काय नाही. सो या लिंबो मध्ये असताना गव्हर्नमेंटने असा डिसिजन घेतला की ठीक आहे, आपण काय करूया, स्टेट बोर्डची पुस्तकं बदलूया आणि थोड्याफार प्रमाणात म्हणजे 60-70% एनसीईआरटी सारखी बनवूयात, जेणेकरून फ्युचरमध्ये जरी जेई आणि नीट कंपल्सरी झाली तरी पोरं अडॉप्ट होतील ते एनसीईआरटीच्या सिलेबसला. ठीक आहे, मान्य. सो सिलेबस बदलला स्टेट बोर्डची, कारण त्याच वेळेस प्रपोजल आलं होतं की आपण डायरेक्ट एनसीईआरटी अडॉप्ट करूया इन्स्टेड ऑफ स्टेट बोर्ड. मग ते त्याच्यातून काय घ्यायचं, डायरेक्ट एनसीईआरटी घेऊया, पण गव्हर्नमेंटने त्याला रिजेक्ट केलं. सो ही गेली गोष्ट काही. आता काय झालं बघा, एनसीईआरटी चेंजेस केला कुणी, सेंट्रल गव्हर्नमेंटने. आणि त्या चेंजेस मध्ये तुम्ही आता बऱ्याच एक 5-6 महिन्यापासून ऐकलं असेल, योगेंद्र यादव यांनी नाव काढून घेतलं त्याच्यातून.
सो जे हिस्टोरियन्स जे बुक रायटर्स होते, ज्यांनी एनसीईआरटी बुकचे ते कंटेंट डेव्हलप करण्यामध्ये आपलं कष्ट दिलं होतं, जे स्कॉलर्स आहेत, त्याचे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, पॉलिटिक्सच्या बुक बाबत, इकॉनॉमिस्ट आहे इकॉनॉमिक्सच्या बुक बाबत, ती लोक त्याच्यातून विड्रॉ करून राहिले. कारण का सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे एनसीईआरटी, सीबीएसई बोर्ड, एनसीईआरटी बोर्ड त्याच्यातून काही ठराविक पार्ट डिलीट करून राहिले आणि काही ठराविक पार्ट ऍड करून राहिले. तुम्ही सर असं ते, आणि हे पॉलिटिकल पार्टीज ठरवत आहेत, इनडायरेक्टली बीजेपी गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणून. सो असे ॲलिगेशन्स हे काँग्रेसची चांगली जी बाजू नाही ती गायब करण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळा इंडियन नॅशनल काँग्रेसची लिगसी फ्रीडम स्ट्रगल मध्ये ती कमी करण्याचा प्रयत्न आहे. वीर सावरकरांबद्दल मुद्दाम जास्त चांगल्या गोष्टी हायलाईट केल्या जातील, ज्या की गोष्टी अगोदरच्या पार्टीने पण केल्या असतील, मी त्याला नाही म्हणत नाहीये, पण ही गोष्टीचं प्रमाण जादा वाढायला लागले. काही काही इम्पॉर्टंट जे पार्ट आहेत ते पुस्तकातून गायब करून राहिलेत, म्हणजे कॅन्सल करून राहिलेत. सो ही टीका येऊ राहिली बऱ्याच प्रमाणे. आणि आता यावर्षी आय थिंक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण डिक्लेअर केले पुढच्या वर्षीपासून आपण एनसीईआरटी अडॉप्ट करणार आहे ऍज इट इज, कारण त्यांनी एनसीईआरटी चेंज केला. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय होतं मला, की कशा प्रकारे आता एज्युकेशन ग्राउंड लेवलला जाणार आहे ना, ते एक प्रकारे बायस्ड एज्युकेशन जाणार आहे. जी इन्फॉर्मेशन जाणार आहे ना ती वन साइडेड इन्फॉर्मेशन असणार आहे. सो तुम्ही केअरफुली, ऑब्विसली गुगल आहे तुम्हाला, सो म्हणून तुम्हाला हेल्प होऊ शकते, पण तुम्हाला ते गुगलचा कसा यूज केला गेला पाहिजे हे सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कास्ट. असं म्हटलं जातं देर इज अ कास्टिसायझेशन ऑफ इंडियन पॉलिटिक्स, किंवा कास्टिसायझेशन ऑफ पॉलिटिक्स आणि पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट. म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्या पर्सनने किती डेव्हलपमेंट केलेली आहे, किती विकास केलाय, तो पर्सन आपल्याला पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंट करू शकतो का, आपले प्रॉब्लेम्स हायलाइट करू शकतो का, तो कधी बोलतो पण की नाही पार्लमेंटमध्ये, त्याला आपले मुद्दे मांडता तरी येतात का, त्याला लॉ लेजिस्लेचर, तो कारण तो लेजिस्लेटर आहे ऍक्च्युली, तो कायदे मंडळात गेलेला आहे, तो काही एक्झिक्युटिव्ह मध्ये नाही गेलेला. ठीक आहे. सो आपण निवडून देताना कायदे तज्ञ निवडून देतोय की त्याच्यामध्ये त्याला लॉ बद्दल काहीतरी कळत असेल, बघ कळतंय का खरं, हे काहीही बघितलं जात नाही. बऱ्याच वेळा कास्ट बघितलं जाते, की केवळ उभा राहणारा उमेदवार हा माझ्या कास्टचा आहे म्हणून मी त्याला वोट देणार का, उद्या जाऊन जेणेकरून तो माझ्या कास्टचा विचार करेल म्हणून. ही सुद्धा गोष्ट पॉलिटिकली इन्फ्लुएन्स करते. ते पाहिलं असेल, रामदास आठवले जिंकून नाही आले तरी मंत्री असतात, रामविलास पासवान 4 लोक असले तरी मंत्री असतात. आता त्यांचा मुलगा आहे रामविलास पासवान, यांची डेथ झाली पण आता त्यांचा मुलगा आहे. सो यांना नेहमी रिप्रेझेंटेशन भेटतं डायरेक्ट मिनिस्ट्रीमध्ये. द रिझन बी पर्टिक्युलर कास्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. सो इंडियामध्ये कास्टचा रोल जाणार नाहीये पॉलिटिक्स मधून. आणि जे पीएसआर ऑप्शनल वाले ते मला रिलेट करू शकतील की त्यांना डेफिनेटली पॉईंट पण आहे, द रोल ऑफ कास्ट, रिलिजन अँड इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स असा टॉपिक आहे, की कशा प्रकारे कास्टची भूमिका आहे. डेफिनेटली यातून कास्ट पण स्ट्रॉंग झाल्या, कास्टला रिप्रेझेंटेशन मिळायला लागलं, बट ऍट द सेम टाइम पॉलिटिक्सनी पण कास्टला इन्फ्लुएन्स केलं, आणि कास्ट अजून रिजिड होत चालल्या. समजते. सो सेम थिंग. नेक्स्ट, सो कास्ट एक प्रकारे तुमची आयडिओलॉजी फिक्स करते. मग सपोज तुमच्या कास्टचा पर्सन एखाद्या पर्टिक्युलर विचारधारेशी अफिलेटेड आहे, बीजेपी मध्ये किंवा काँग्रेसमध्ये किंवा कोणत्या आणखी पार्टीमध्ये, तर ऑटोमॅटिक तुम्ही पण त्या पार्टीबद्दल एक अफिलिएशन तयार करता. अफिलिएशन म्हणजे काय, एक सहमती, राईट. सो त्या पार्टीबद्दल आपलेपणा तो तयार होतो आणि ती पार्टीची विचारधारा आपण स्वीकारतो. इथनिसिटी, कास्ट, रिलिजन, इथनिसिटी एकच आहे. इथनिसिटी म्हणजे काय, वंशवाद. लाईक पॉलिटिकल पार्टीज लाईक डीएपी, डीएमके, शिरोमणी अकाली दल, एटसेट्रा बेस्ड ऑन आयडियोलॉजी ऑन इथनिसिटी, की लेट्स से द्रविडियन कल्चर. सो द्रविडियन कल्चर येतं डीएमके, शिखांचं कल्चर येतं अकाली दल. सो ते रिजनल पार्टी, जसं महाराष्ट्रीयन तर शिवसेना अटॅच होते लगेच, राईट. सो हे इथनिसिटी बेस्ड तयार केलेले एक प्रकारचे पॉलिटिक्स आहे, पॉलिटिकल पार्टीज आहे. लोक त्या इथनिसिटीमुळे केवळ महाराष्ट्रीयन आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो, महाराष्ट्रात किती वेळा चर्चा झाली, जर नितीन गडकरी प्राईम मिनिस्टर होत असतील तर महाराष्ट्रातील सर्व पॉलिटिकल पार्टीचा एक विचार आणि त्यांना पाठिंबा असेल, मग ती विरोधी असो किंवा त्यांच्या सहमतातील असो. द रिझन बिंग की इथनिसिटी जनरेट झाली, मराठी माणूस होते पंतप्रधान. सो ती मराठी माणूस म्हणून, द्रविडियन पर्सन म्हणून, साऊथ इंडियन पर्सन म्हणून, तामिळ, तेलुगू असेल, ठीक आहे, कन्नड पर्सन असेल, मल्याळी पर्सन असेल, सो त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपापल्याबद्दल एक इथनिसिटीमुळे एक आपुलकी तयार होते. ती गोष्ट पॉलिटिकल आयडियोलॉजी इन्फ्लुएन्स करते. सोशल मीडिया, आजच्या जगामध्ये प्रत्येक पार्टीचे आयटी सेल्स आहेत पहा. अगदी ते प्राईम मिनिस्टर मोदी यांचे बीजेपीचे आयटी सेल असू द्या, की प्रत्येक गोष्टीमध्ये प्राईम मिनिस्टर यांची वाह किंवा ते ब्रँडिंग तयार करणं. प्राईम मिनिस्टर मोदी जे आता काय फक्त भारताचे पंतप्रधान नाही राहिलेले, ते ब्रँड झालेले ते, ठीक आहे. सो ते ब्रँडिंग तयार करण्यामागे आयटी सोशल मीडियाचं काम आहे, ते तुम्हाला इन्फ्लुएन्स करतं पॉलिटिकल आयडियोलॉजी. सेम आता उशिरा काय ना 10 वर्षानंतर पण
राहुल गांधीजींनी पण ती गोष्ट अडॉप्ट करायला सुरुवात केलेली, पर्टिक्युलरली काँग्रेसने. ते दिसून आलं असून तुम्हाला भारत जोडो यात्रामध्ये की किती राहुल गांधीजी एक सेकंड ग्राउंड लेवलचे पर्सन आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ते कशाच्या माध्यमातून झालं? सेम एक सेकंड ओके. सो सेम सोशल मीडियाच्या माध्यमातून. सो सोशल मीडिया आजकाल तुमची पॉलिटिकल आयडियोलॉजी बऱ्याच वेळा इन्फ्लुएन्स करतोय. किती त्या सोशल मीडिया ज्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो, ठीक आहे. सो व्हॉट्सअप ग्रुप्स असे रन केले जातात की त्याच्या थ्रू जी इन्फॉर्मेशन स्प्रेड केली जाते बऱ्याच वेळा फेक न्यूज आहेत. आणि इव्हन मी पाहतो ना, आता फॅमिली ग्रुपवर आमच्या किती वेळा बऱ्याचशा गोष्टी येतात, तर त्या गोष्टींवरती लक्ष देतं की जे ते फॉरवर्डेड असतात. बऱ्याच वेळा टाकणाऱ्याला पण माहित नसते या गोष्टींचा इम्पॅक्ट काय होतोय किंवा ह्या गोष्टींचं कशा प्रकारे पसरवलं जाते. बट बऱ्याच वेळा तुम्हाला दिसून येईल ते फॉरवर्डेड असतात आणि ते फॉरवर्ड अशा प्रकारे होत असतात की एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला असतो की आपल्या माइंडसेटमध्ये हळूहळू सायकोलॉजिकली आठवड्यातून 2 पोस्ट अशा टाकत जायच्या कंटिन्युअसली की एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल. हे सोशल मीडियाचं काम. IT has become prominent tool of propaganda influencing political ideologies. हिंदुत्ववाद हे कशामुळे प्रपोगेट झालं? व्हॉट्सअप थ्रू. नेक्स्ट, सायकोलॉजिकल फॅक्टर्स. मोर सायकोलॉजी अडॅप्टेड टू द लिबरलिझम और कन्झर्वेटिव्हिझम. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कल्चर इम्पॉर्टंट आहे, ती लोक राईट विंग पार्टीशी असोसिएटेड असतात. बऱ्याच वेळा वाटतं की लिबरलिझम इम्पॉर्टंट, ते सेंट्रिस्ट असतात मेनली. सो त्यांनी उदारमतवाद अजून प्रमोट केला पाहिजे, जास्त फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन असलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना आपली मतं मांडण्याचे अधिकार असले पाहिजे, उदारमतवादी भूमिका असली पाहिजे, दडपशाही नको, हुकुमशाही निरंकुशवाद नको. अशी लोक नॅचरली त्या त्या पॉलिटिकल पार्टीच्या अफिलिएशन नुसार काम करतात. सो जनरली सांगायचं झालं तर आपली पॉलिटिकल आयडियोलॉजी इन्फ्लुएन्स होत असताना हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करतात. राईट फ्रॉम द रिलिजन, एज, इकॉनॉमिक स्टेटस, फॅमिली, एज्युकेशन, कास्ट, एथनिसिटी, सोशल मीडिया आणि सायकोलॉजिकल. जनरली याच्यावर क्वेश्चन येत नाही फार पॉलिटिकल आयडियोलॉजीवरती, पण तुम्ही हे विचार करायचं की आपला ऍटिट्यूड रिफ्लेक्ट होताना, भले तो पॉलिटिकल असू द्या, सोशल असू द्या, मॉरल असू द्या, तो ऍटिट्यूड इम्पॅक्ट होताना ह्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. हे तुम्हाला मी हिंट दिलेत ऍक्च्युली. अदरवाईज पॉलिटिकल आयडियोलॉजीवरती फार क्वेश्चन येण्याचे मला पण एक्सपेक्टेशन नाहीये, नाही UPSCला पण विचारायचं हे अननेसेसरली. तुम्हाला कॉमत नाही टाकायचं त्यांना. सो बट ही गोष्ट आपल्याला हिंट देतात अदर सब्जेक्टसाठी, ठीक आहे, अदर पॉइंटसाठी. मेजर टाइप्स ऑफ पॉलिटिकल आयडियोलॉजीज. मग कोणत्या टाईपच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीचे? नेक्स्ट, पहिलं अनार्किझम. अनार्किझम म्हणजे अराजकता. अशी लोक ज्यांचं म्हणणं आहे स्टेटची गरज नाही, राज्याची गरज नाही, की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या सद्विवेक बुद्धीने राहू शकतो, जगू शकतो, आम्हाला राज्य नको. ऍक्च्युली याच्यामध्ये गांधी पण होते. गांधींचं मॉरल अनार्किझम तुम्हाला पुढे स्टडी करायचं. नैतिक अराजकता. त्यांचं म्हणणं आहे की स्टेट इज अ सोललेस मशीन. राज्य हे एक प्रकारे मन नसलेलं यंत्र आहे की त्याला भावनाच नाहीये. सोल म्हणतो ना, मन, त्याला चित्त, मन नाहीये, भावनाच नाही कोणत्या प्रकारे. ते मशीन अशा प्रकारचं आहे. द रिझन बिंग ते कुठे विचार करत नाही मनुष्याचा मानसिक भावनांचा. सो त्यासाठी काय सांगितलं? व्हिलेज रिपब्लिक, गाव स्वायत्त असली पाहिजे. ग्राम स्वराज कन्सेप्ट दिली. गाव जे आहेत ना ते सगळे स्वायत्त असले पाहिजे. गावातील लोकांना ज्या काही त्यांच्या गरजा आहेत त्या गावातली गावात, आणि ज्या काही होती गाव स्वायत्त, ठीक आहे, ज्या काही गरजा होत्या, फॉर एक्झाम्पल जे 12 बलुतेदार म्हणतो आपण, म्हणजे 12 टाईपच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी ही 12 टाईपची कम्युनिटीज होत्या गावामध्ये. इन रिटर्न त्यांना काय मिळत होतं? त्यांना धान्य मिळत होतं. इन रिटर्न त्यांना जे मसाले म्हणजे रोजच्या लाईफमध्ये लागणारे पदार्थ आहे ना त्याची देवाणघेवाण होत होती. परिणामी गावातील गोष्ट किंवा फार तर फार आजूबाजूच्या 1-2 गावांच्या मिळून, तो 4-5 गावांनी मिळून एक गाव सेल्फ सफिशियंट होते. त्यांना काय एक्सपोर्ट इम्पोर्टची गरज नव्हती पडत अमेरिकेवरून, चायनावरून. सो अशा पद्धतीने इकॉनॉमी असली पाहिजे. ही आयडियोलॉजी मानणारे लोक अनार्किस्ट आहे, अराजकता आहे. दुसरे आहेत ऑथॉरिटेरियनिझम. म्हणजे काय? त्यांचं म्हणणं आहे पॉलिटिकल प्लुरॅलिझम नको, म्हणजे खूप साऱ्या पार्टीज आहेत, नको, आमचीच पार्टी पाहिजे. ऑथॉरिटी, आम्हीच ऑथॉरिटी, लाईक वी आर द बॉस, वी 2 people आर द बॉस. सो सध्या बघा अमित शहा आणि मोदीजी यांच्याबद्दल जे परसेप्शन तयार केलेले आहे पॉलिटिकल एरियामध्ये ते सेम आहे की त्यांना बाकीच्या पार्टीज नकोय, म्हणून ते बाकीच्या पार्टीचे कोणाचे पॉलिटिकल पार्टीचे फंडिंग सीज करतील, अकाउंट, बँक अकाउंट सीज करतील, विरोधी पार्टीच्या लोकांना जेलमध्ये टाकतील, कोणावर ईडी चालवतील. ही नॅरेटिव्ह आहे. हे म्हणत नाही मी माझं ओपिनियन आहे, मी म्हणतो ही नॅरेटिव्ह आहे. मग ही नॅरेटिव्ह कशाचं आहे? ऑथॉरिटेरियनिझम. चला कॉन्क्रीट एक्झाम्पल देतो. बांगलादेशमध्ये सेम झालं ना. इलेक्शनच्या अगोदर पॉलिटिकल जे अपोजिशनचे लीडर होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांची फंडिंग थांबवण्यात आली, त्यांच्यावरती एजन्सीजचा यूज करण्यात आला. परिणामी असं झालं की ऑथॉरिटेरियन सरकार आलं,
शेख हसीना यांचं, की जे दडपशाहीचं राजकारण करत होते, परिणामी लोकांनी त्यांना उलथून पाडलं. नेक्स्ट कम्युनिझम, मार्क्सवादी म्हणतो आपण त्यांना, साम्यवादी म्हणतो. The main objective of communist is the formation of society where the common ownership and means of production are owned by the common masses without the presence of social classes. म्हणजे समाजात कोणत्याही प्रकारे सोशल क्लासेस नसतील. सोशल क्लासेस म्हणजे कसं, जुन्या काळापासून क्लासेस तयार होत आले. मास्टर्स अँड स्लेव्स, फ्युडल लॉर्ड्स, सर्वंट्स, कॅपिटलिस्ट क्लास आणि वर्कर क्लास. हे जे क्लासेस आहेत ना, हे जे सामाजिक वर्ग तयार झालेले आहेत, हे सामाजिक वर्ग नको आहेत त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की ही जी सगळे तयार करतात, हे प्रोडक्शन करतात, हे सगळ्या गोष्टी तयार करतात, हे सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एक प्रकारे वापरायच्या. प्रायव्हेट प्रॉपर्टी, वैयक्तिक संपत्ती, मालमत्ता असा काही प्रकार नसेल, हे सर्वांच्या अँगलनी कॉमन गुड असेल. सो असे मानणारे लोक कम्युनिस्ट. दुसरे कन्झर्वेटिव्हिजम. कन्झर्वेटिव्हिजम म्हणजे काय, त्याला मराठी वर्ड काय पहा, पुराणमतवाद. पुराणमतवाद म्हणजे काय की नायदर गुड ऑर रॅशनल, मेन आर नायदर गुड नॉर रॅशनल. दे थिंक दॅट द ट्रॅडिशनल पॉलिटिकल अँड कल्चरल इन्स्टिट्यूशन्स आर नीडेड to curb man's the base and destructive instinct. They feel that social welfare policies are making the recipient dependent upon the government. So त्यांचं म्हणणं आहे कन्झर्वेटिव्ह म्हणजे पुराणमतवादी आहेत ते, म्हणजे की जुन्या ज्या गोष्टी आहेत तसं चालू द्या, कल्चरला प्रोटेक्शन करा. ह्या सोशल प्रोग्राममुळे माणूस एक प्रकारे डिपेंडंट होत चाललेला आहे. सो ह्या गोष्टी नको आहेत अशी मत आहेत. लिबरलिझम म्हणजे उदारमतवाद, जे फ्रीडम, लिबर्टी, बरोबर, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टींबद्दल बोलतात. माणसाला चॉईस असली पाहिजे, निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर डायव्होर्स, अबॉर्शन, होमोसेक्शुअलिटी ह्या ज्या नवीन येणाऱ्या संकल्पना आहे याला एक धैर्याने समोर जाऊन त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजेत असं मानणारे लोक उदारमतवादी आहेत. फासिझम अँड नाझिझम हे पाहिलेलं तुम्ही. फासिझम, नाझिझम म्हणजे काय, जर्मनीमधील नाझिझम, हिटलरचं, की त्यांचं ऑथॉरिटेरियनिझम होतं, अल्ट्रा नॅशनलिझम, अतिराष्ट्रवाद, फोर्सिबल सप्रेशन ऑफ अपोजिशन, रिजिडिटी ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी. हे एक प्रकारे फासिझम आहे की फासीवाद आहे की जो एक प्रकारे पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातूनच आला होता, पण जाऊन हुकुमशाह झाला. कोण, हिटलर. सो त्यांनी त्या हुकुमशाही आणि ती कशी मेंटेन केली जाऊ शकते सत्ता, तुम्हाला अल्ट्रा नॅशनलिझम डेव्हलप करावं लागेल, अतिराष्ट्रवाद की देशासाठी काही, मग तुम्हाला वंशभेद निर्माण करावा लागेल की एक वंश सुपेरियर आहे, एक वंश इन्फेरियर आहे, कमी दर्जाचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या वंशाबद्दलचे एक आपुलकी तयार होईल. सो लोक अशा पद्धतीने ताकद एकत्र ठेवल्या जात नाही की विकासाच्या माध्यमातून. एन्व्हायरमेंटलिझम जे की आजच्या काळात येतं, की जी राजकीय पार्टी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बद्दल बोलते, त्यांचं म्हणणं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. उद्या जाऊन आपल्याला प्रगती करायची, पण ती प्रगती एक प्रकारे सस्टेनेबल असली पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण पण होईल, असे मानणारे एन्व्हायरमेंटलिस्ट झाले. फेमिनिझम, वुमेन आणि इम्पॉर्टंट सांगायची गरज आहे की सगळ्या स्पेअरमध्ये, मग इकॉनॉमिक स्पेअर असू द्या, सोशल स्पेअर असू द्या, पॉलिटिकल स्पेअर असू द्या, इंटरनॅशनल स्पेअर असू द्या, वुमेन आर इम्पॉर्टंट असं ज्यांचं म्हणणं आहे ते फेमिनिस्ट झाले. आयडेंटिटी पॉलिटिक्स, कास्ट, रिलिजन. आयडेंटिटी माझी काहीतरी, कास्ट आहे, रिलिजन आहे, इथनिसिटी, मराठी आहे, ह्या आयडेंटिटी बेस्डवर पॉलिटिक्स खेळणारे, जसं की काही पार्टीज तुम्हाला दिसून येतील, लेट्स से वंचित बहुजन आघाडी, प्युअरली कास्ट बेस्ड पॉलिटिक्स आहे, नथिंग अदर दॅन दॅट. सो जे कास्ट बेस्ड पॉलिटिक्स खेळतात त्यांना म्हणतात आयडेंटिटी पॉलिटिक्स. त्यांचं म्हणणंच एवढं असतं की ह्या पर्टिक्युलर कास्ट आहेत यांची अपलिफ्टमेंट करणं आमचं टार्गेट आहे. सो ते झालं आयडेंटिटी पॉलिटिक्स. सो हे डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिटिक्स आहे, हे डिफरंट टाइप्स ऑफ आयडियोलॉजीचे, जस्ट फॉर द जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज. आय डोंट थिंक सो एनी काइंड ऑफ क्वेश्चन विल बी आस्क ऑन दिस. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे दोन टाईप, एक आहे डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड आणि दुसरं आहे ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड. आणि याच्यावर क्वेश्चन येतो की राईट द डिफरन्स बिटवीन द, मराठी सांगतो, लोकशाही वृत्ती आणि ब्युरोक्रॅटिक, नोकरशाही वृत्ती. येस, आता फरक काय समजून घ्या एक सेकंड. डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड, लोकशाही वृत्ती. सपोज मला जर कोणीतरी येऊन म्हटलं की सर तुमचे लेक्चर एकदम खराब चालू आहे, तुम्ही बंद कराय, मी ते गोष्ट ऍक्सेप्ट केली आणि मी त्यांना हे विचारलं की काय तुला काय वाटलं याच्यामध्ये, काय चुकतंय, आपण कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही का, चला ठीक आहे, स्टाईल ऑफ डिस्कशन चेंज करूया, टॉपिक चेंज करूया,
सांगण्याची पद्धत चेंज करूया, काहीतरी चेंज करूया, जेणेकरून तुम्हाला जी गोष्ट असं वाटते नाही ते अप टू द मार्क, आपण त्याच्यावर रिफॉर्म करू. मी हे जस्ट एक्झाम्पल सांगितलं, ठीक आहे. ही झाली लोकशाही वृत्ती. दुसरी गोष्ट आहे ब्युरोक्रॅटिक, नोकरशाही वृत्ती. म्हणजे काय? ठीक आहे, तुम्हाला काही कंप्लेंट आहे माझ्याबद्दल, मेल करा. मग तो मेल मी 4 दिवसांनी बघणार, तोपर्यंत माझं काम चालूच आहे त्या लो क्वालिटीमध्ये. तो 4 दिवसांनी बघितल्यानंतर रिप्लाय करून, नाही सर आम्हाला असं वाटतं हेच योग्य. ही झाली नोकरशाही वृत्ती, की अननेसेसरीली नोकरशहा पद्धतीने वागणे. माझ्याकडेच अधिकार आहे, मी मला जे वाटतं ते करेल. आणि दुसरे लोकशाही पद्धतीने, की मी आलेले माझे जर डिफरन्स ऑफ ओपिनियन असतील, माझ्या मताच्या विरोधी काहीतरी मताचा विरोध असेल, मत म्हणजे वोट नाही, मत म्हणजे लाईक ओपिनियन, माझ्या मतांमध्ये काही जर डिफरन्स असेल तर मी ऍक्सेप्ट करेन ग्रेसफुली. आणि जे सगळे भागधारक याच्यामध्ये ते सगळ्यांचं ऐकेल. इन केस ऑफ पब्लिक सर्व्हिस मध्ये जर पाहिलं तुम्ही, पार्टिसिपेशन ऑफ पीपल याच्यामुळे इन्शुअर होतं ना. जर माझी लोकशाही वृत्ती असेल तर मी लोकांना एनकरेज करणार, या तुम्ही मला सजेशन्स द्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा लोकसहभाग सुरक्षित होतो. आणि याचा फायदा होतो ऍक्च्युली आपल्याला धोरणं बनवताना, त्याची अंमलबजावणी करताना. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, एक आता फॉर एक्झाम्पल लाडकी माझी बहीण, ह्या योजनेमध्ये किती जणांना असं वाटतं की वाईड लेवलला कन्सल्टेशन केलं असेल, की कुठेतरी जे एक्सपर्ट्स आहेत पॉलिसीमध्ये त्यांना विचारलं असेल, कुठेतरी समाजातील काही रिप्रेझेंटेशन आहे, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्याशी सल्ला मसलत केला असेल, लोकल लेवलला गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सल्ला मसलत केला असेल, की ही स्कीम योग्य आहे की नाही. इकॉनॉमिस्टची चर्चा केली, पॉलिटिकल सायंटिस्टची चर्चा केली, सोशियोलॉजिस्टची चर्चा केली, जे फेमिनिस्ट आहे त्यांच्याशी चर्चा केली, आणि मग ठरवलं नाही. सगळ्यांनी उत्तर दिलं की ही स्कीम बेस्ट आहे. नाही, 1 मिनिटात ठरवलं सगळ्यांनी, आपापसात डिस्कस केलं 4-5 लोकांनी जे टॉपचे आहेत, की आपल्याला अशी काहीतरी स्कीम करावं लागणार, पैसे आपल्याला डायरेक्ट यांच्या खात्यात टाकता येईल, चला महिलांना देऊया, झाले माझी लाडकी बहीण. सो परिणामी काय होतं, हे जे पॉलिसी धोरणं बनवले जातात ना, याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग राहत नाही. हा काही लोकशाही वृत्ती नाही, हे मी सांगतो. पण जर त्यांनी ते तसं कन्सल्टेशन केलं असेल तर निश्चितच लोकशाही वृत्ती आहे, ठीक आहे. इट रेफर्स टू दोज ॲटिट्यूड possessed बाय civil servants who promote the participation of people in decision making. कोणत्याही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढला पाहिजे अशी गोष्ट मांडणारे असतील, त्याला म्हणतो आपण डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड, की लोक सहभागातून शक्य. फॉर एक्झाम्पल आता इथं पुण्यामध्ये पहा, गणपती विसर्जनाचे कार्यक्रम चालू आहे किंवा गणपतीचा फेस्टिवल चालू आहे. त्या गणपती फेस्टिवलमध्ये जर पोलिसांनी मोर दॅन 1700 मंडळ आहेत, ठीक आहे, 1700 पेक्षा जास्त मंडळ आहे, सर्वांना सहभागी करून घेतलं, त्यांच्याशी चर्चा विनिमय केली, हे नियम आहेत, हे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, तुमचे काही सजेशन असेल तर सांगा. हे काय झाली, एक प्रकारे लोकशाही वृत्ती झाली. दे प्रमोट द डेलिगेशन ऑफ पॉवर अँड द ऑथॉरिटी. बऱ्याच वेळा अधिकार, आपले सत्ता हे डेलिगेट करण्याचा प्रयत्न करतात, हस्तांतरित. म्हणजे एकवटत नाही की सगळं मीच करणार, सगळं माझ्याकडेच असली पाहिजे पॉवर, असं नाही. तुम्ही तुमच्या लेवलला एक्सरसाइज करा, तुम्ही तुमच्या लेवलला हँडल करा. ही लोकशाही वृत्ती. इन प्लेस ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन देर इज अ मोर फोकस ऑन कम्पॅशन, टॉलरन्स, इन्क्लुझिव्हनेस, सर्वसमावेशकता, सहिष्णुता, सहानुभूती, किंवा आपण याला करुणा वर्ड वापरलाय, ह्या गोष्टींना ज्यादा भर असतो रादर दॅन द रूल्स अँड रेग्युलेशन. नियमांबद्दल कोण बोलतं? नोकरशाह लोक बोलतात. सो ती नोकरशाही वृत्ती झाली. ठीक आहे, नियम बनवू आपण. पण कोणीतरी बोलतं ठीक आहे, कम्पॅशन आहे मला तुमच्याबद्दल एक टॉलरन्स आहे, ठीक आहे, तुम्ही असं करताय हरकत नाही, टॉलरन्स आहे. इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेश, सगळ्यांना सामावून घेऊन मी काहीतरी बनवलेलं आहे. मग याच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही वैशिष्ट्य आहेत बघा. कशाचे? लोकशाही वृत्तीचे. पहिलं वैशिष्ट्य, पॉप्युलर ओपिनियन. जनरली सगळ्यांना सहभागी करून, सगळ्यांच्या मतांचा विचार करून मी डिसिजन पर्यंत पोहोचत असेल तर एक प्रकारे ते पॉप्युलर ओपिनियन झालं, ते लोकांचं मत झालं. सो लोकांच्या म्हणण्यानुसार कामं चालली, बरोबर. दुसरं, व्ह्यूज ऑफ द मेजॉरिटी इज राईट. बहुसंख्य लोक जर हा ओके म्हणत असतील, बहुसंख्य लोक ते जर योग्य म्हणत असेल, तर मी बहुसंख्याचा पण विचार करतोय. सो बहुसंख्य लोकांच्या मतांना जी गोष्ट योग्य तीच मी करतोय, राईट. ते डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड आहे. मॅक्झिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ द लार्जेस्ट नंबर ऑफ पीपल. सो सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? एक प्रकारे समाधान. जास्तीत जास्त लोकांचं समाधान कुठं होऊ शकतं? तर डेमोक्रॅटिक. आता बघा, ऑटोक्रॅटिक मध्ये काय होऊ शकतं, किंवा आपण जे दुसरं म्हणले ब्युरोक्रॅटिक मध्ये, एक पर्सननी ठरवलंय, सगळ्यांनी ऐकलंय. आता एक पर्सनला बरोबर वाटते म्हणून त्याने जर ठरवले, ते जर कोणालाच पटत नसेल तर बहुसंख्य लोक तुम्ही नाराज केले. पण ह्या 4 लोकांना तुम्ही विचारून केले, त्यातले 3 लोक जर हो म्हणले, बहुसंख्य गोष्ट आपण मनात ठेवली किंवा त्या अनुषंगाने केली, तर सगळ्यात जास्त लोक समाधानी झालेत. तो लोकशाही वृत्तीमधून शक्य होतं. सपोर्टेड बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह.
बऱ्याच वेळा इथे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचं तुम्हाला सपोर्ट मिळतो जे निवडून आले, कारण का ते डेमोक्रेटिक मार्गाने झालेले, ते सुद्धा एक प्रकारचे भागधारक आहेत, स्टेक होल्डर्स आहे, ते सुद्धा हेल्प करतात, राईट. मग डेमोक्रेटिक ऍटिट्यूडचं फायदे कोणते, तोटे कोणते, इथे मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे. पहिलं, एक तर ते कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन देतं, लोकांच्या सहभागाला, सो लोकसहभागाला प्रोत्साहन देतं पहिलं. त्याच्यानंतर ते ज्या लोकशाहीच्या संस्था आहेत, म्हणजे पार्लमेंट असेल, प्रेस असेल, मीडिया म्हणतो, ही सुद्धा एक लोकशाहीची संस्था आहे, चौथा स्तंभ आहे, ती संस्था आहे. सो ह्या गोष्टींना ते प्रमोट करतं ग्रासरूट लेवलला, अगदी गावच्या पातळीवर सुद्धा, ठीक आहे. सो खालच्या तृणमूल पातळीवरती सुद्धा ते प्रमोट करतं ह्या लोकशाही संस्थांना, हे मेरिट आहे, त्याचा फायदा आहे. अजून काय, तुमचं जे एक प्रशासनाची पद्धत आहे, प्रशासन व्यवस्था आहे, ते तिला जास्त उत्तरदायी बनवतं, कारण का लोक प्रश्न विचारणारे, लोकांचा सहभाग झाला म्हणजे लोक काउंटर क्वेश्चन्स करणारे की हे बरोबर कसं, हे योग्य कसं, ठीक आहे. त्यामुळे लोकांचा सक्रिय सहभाग वाढतो, कारण का तुमच्या अकाउंटेबिलिटी फिक्स होते, तुमचं उत्तरदायित्व फिक्स होतं. देअर विल बी मोर ट्रान्सपरन्सी अँड इफिशियंट पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी, जास्तीत जास्त पारदर्शकता दिसून येते तुम्हाला. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करण्याचं तुम्हाला साधन उपलब्ध होतं. सेवा, गव्हर्नमेंटचं कामच सेवा प्रदान करणे, बरोबर. सो ते नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिस म्हणतो आपण त्याला, नागरी सेवा देण्यासाठी अत्यंत हेल्प होते तुम्हाला. कशाची, येस. सो मी सांगत होतो की तुम्हाला एक प्रकारे हेल्प होती पारदर्शकता मेंटेन करण्याची आणि सेवा प्रदान करण्यासाठी एक इफेक्टिव्ह डिलिव्हरी मेकॅनिझम तयार होतो. बट याचे डिमेरिट्स पण आहे काही, अवगुण किंवा तोटे पण काही. पहिलं, डिसिजन मेकिंग स्लो होते, याला विचारा त्याला विचारा, लोकसहभाग वाढवा, सिनियर्सला विचारा, सगळे भागधारकांना एकत्र घ्या. सो डिसिजन मेकिंग डेमोक्रेसीमध्ये नेहमी स्लो होते, त्याच्यामुळे टाइम जास्त लागतो, स्लो प्रोसेस होते. दुसरं, एक अशी सिच्युएशन आहे की तुम्ही सोसायटीमध्ये प्रत्येक सेक्शनला, प्रत्येक भागाला, समाजाला समाधानी करू शकता असे नाही. म्हणून मी मागाशी पण पहा 4 पैकी 3 असं एक्झाम्पल दिलं होतं, कारण का एक भाग, एक समाज, एक समाजाचा एक पार्ट जो आहे ना, तो नेहमी असमाधानी राहणे, लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांना समाधानी करू शकत नाही लोकशाहीमध्ये, कारण का बहुमत इम्पॉर्टंट आहे. सो बहुमत म्हणजे 51% लोक समाधानी, पण 49% लोक असमाधानी पण असतात. सो नेहमी काही लोक असमाधानी राहतील, हे ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन्स. आणि बऱ्याच वेळा असा ऍटिट्यूड जो आहे ना, तो एक प्रकारे बऱ्याच वेळा, म्हटले नेहमी 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 नाही, बऱ्याच वेळा तुमच्या विकासाच्या मध्ये अडथळा पण निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही सपोज एखादा डॅम कन्स्ट्रक्ट करायचं ठरवलं, त्याला 15 वर्ष प्लॅनिंगला जातात किंवा त्या लँड ऍक्विजिशनला, कारण बऱ्याच वेळा तिथे विरोध होतो. मग लोकशाही वृत्ती सांगते तुम्हाला, जर विरोध झाला असेल तर तो तुम्हाला अकोमोडेट करावा लागतो, तो सुद्धा ऍक्सेप्ट करावा लागतो, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. तिथले जे सगळे भागधारक आहे यांच्याशी चर्चा करावी लागते तुम्हाला, प्रत्येकाचे काय कन्सर्न्स आहे, त्यांचे रिहॅबिलिटेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये खूप स्लो प्रोसेस होते. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्या लोक नको म्हणतात ते, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट हॅम्पर पण होते. ठीक आहे, उदाहरण सांगायचं झालं तर पुणे, आय थिंक औरंगाबाद पुणे नगर हायवे बऱ्याच वर्ष झाले त्याचं एक्सपान्शनचं काम चालू आहे, किंवा बऱ्याच वेळा असं ठरलं होतं की याला ओव्हरब्रिजेस काढायचे आहेत, बायपासेस काढायचे आहेत, पण लोकल जे ट्रेडर्स त्यांनी अपोज केला, कारण त्यांना माहिती आहे एकदा जर ओव्हरब्रिजेस झाले, पूल झाले डायरेक्ट, तर व्हेकल्स डायरेक्ट वरतून जातील, त्यांचा बिझनेस इम्पॅक्ट होईल. पण त्यांचं ऐकण्याच्या नादात प्रगती थांबून गेली, कंजेशन वाढत गेलं. सो हेच सांगण्याचं ते उद्देश. नेक्स्ट, डिले इन क्लिअरन्स ऑफ मायनिंग, एक्झाम्पल दिले त्यांनी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स इन शेड्यूल्ड एरिया बिकॉज ऑफ मॅन्डेटरी कन्सल्टेशन, की लोकांशी चर्चा करणं, विचार विनिमय करणं कंपल्सरी असल्यामुळे बऱ्याच वेळा हे जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार असतात, पर्टिक्युलरली शेड्यूल्ड एरियामध्ये, त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. सो नेक्स्ट, हा झाला डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड. आता दुसरं आहे ते म्हणजे ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड. ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड रेफर्स टू ए माइंडसेट, अशा पद्धतीची मानसिक स्थिती और अप्रोच कॅरेक्टराइज बाय एक्सेसिव्ह अडेरन्स टू द रूल्स. नोकरशाहीचं काम काय, जास्तीत जास्त रूल रेग्युलेशन पाळणं, प्रोसिजर, प्रक्रिया, फॉर्मॅलिटीज, औपचारिकता विदिन अन ऑर्गनायझेशनल और इन्स्टिट्यूशनल सेटिंग. काही झालं का ते काय म्हणतात, नियमानुसार. जसं की तुम्ही एमपीएससी मध्ये कधी गेले का, ते म्हणते नियमानुसार, भले तुमचं तिकडे काही का असा ना. कधी एमपीएससीने कोणता मेजर पॉलिसी डिसिजन घेताना विद्यार्थी संघटनेशी चर्चा केली का, तुम्ही सांगा हे चुकीचे, त्यांनी का विद्यार्थी संघटनेशी चर्चा करायची. मी म्हणत नाही त्यांना विचारून डिसिजन घ्या, त्यांना विचार. फॉर एक्झाम्पल, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लावायच्या अगोदरच जर त्यांनी 2 वर्ष तयारी केली असती आणि सांगितलं असतं की सगळ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं एकंदरीत की हा पॅटर्न लागू केला पाहिजे,
तर कदाचित आंदोलन झालं नसतं, विद्यार्थ्यांचा विरोध झाला नसता, कारण विद्यार्थी त्याबद्दल वेल अवेअर असते. हा, ही दुसरी बाजू पण आहे की कशा काही होऊ द्या, विद्यार्थी अपोज करणारच होते. बट सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल हे होतं की तुम्हाला एक चर्चा करणं गरजेचं आहे. पण त्यांचं काय म्हणणं असतं, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, जे नियम आहेत, नियमानुसार आम्ही चालणार. सो बऱ्याच वेळा नोकरशाही वृत्ती जी असते ती रूल्स, नियम, कायदे, कानून या गोष्टींना जास्त महत्व देते रादर दॅन द सबस्टन्स. स्ट्रिक्टली अडेरिंग टू द गाईडलाईन्स, रूल्स, रेग्युलेशन, इट इज बेस्ड ऑन न्यूट्रॅलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी आणि इम्पार्शलिटी. वस्तुनिष्ठता पाहिजे की जे रूल मध्ये ते मी करणार, विषय संपला. मग ते भागधारकांवरती चांगला इम्पॅक्ट करू नाही तर नाही करू. बऱ्याच वेळा नोकरशाही वृत्ती काय सांगते, मी रूल्सला अडेर राहणार. मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, जे काही निर्णय घेतले जातात ते बेस्ड ऑन लॉ, कायद्यानुसार घेतले जातात. सगळ्या नियमांना धरून, सगळ्या प्रक्रियांना फॉलो करून. प्रक्रिया फॉलो करायच्या नंतर काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळा फिरवलं जातं, या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या डिपार्टमेंट नाही त्यांची सही लागत नाही, मग त्यांची सही लागत नाही, मग हा कागद असा जोडा, तो कागदचा असा सिक्वेन्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इव्हन मी पाहिलेले बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी या कारणावरून रिजेक्ट करण्यात आलेली आहे. जेन्युन रिझन आहे, केवळ त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांनी दिले त्या सिक्वेन्सने नव्हते, म्हणून त्यांनी सुद्धा कष्ट घेतले नाही ते सिक्वेन्सने लावायचे, रिजेक्ट करून टाकली फाईल. ही लेवल आहे, ही काय नोकरशाही बघतो, बाकी काही नाही. 2 मिनिट लागले असते, त्यांनी स्वतःहून केलं असतं, खालीवर केले असते कागद, तर काय बिघडलं असतं का? नाही. असं नव्हतं मटेरियल इनसफिशियंट होतं, पण मटेरियल फक्त अरेंज्ड नव्हतं. हे काय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अडेरन्स टू द रूल्स अँड द प्रोसिजर्स. बऱ्याच वेळा नियम आणि प्रक्रियांना जास्त महत्व देणे. लॅक ऑफ इम्पॉर्टन्स टू द पब्लिक ओपिनियन, लोकमत जे काय आहे त्या लोकमताला किंमत न देणे. त्याच्यामुळे परिणाम काय होतो, हे जे बऱ्याच वेळा लोकशाही दृष्टिकोनातून निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहे यांना ते अँटेगोनाइज करतात. तुम्ही पहा, मोदीजी पण म्हणलेले बघा, बाबू लोक. हे जो बाबू लोक आहे ना, भले ते बाबू लोक म्हणजे आयएस लोकांना म्हटलेले, सो त्यांच्यामुळं बऱ्याच वेळा ही नाराज असतात लोक. अधिकार तुम्ही पाहिलं असेल, हे आमदार नेहमी अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. सी, त्यांची सुद्धा बाजू आहे, ती पण आपण ऍप्टिट्यूड मध्ये शिकणार आहे डेफिनेटली. इथे पण 3 प्रकार आले बघा, न्यूट्रॅलिटी, इम्पार्शलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी. त्यांना रूल्सला काय एवढं महत्व द्यायला लागतं सांगतो मी. सपोज एखाद्या मिनिस्टरनी काहीतरी गोष्ट रूलच्या बाहेर जाऊन केली तर कदाचित त्याची मिनिस्टरशिप जाईल, त्याच्या ॲलिगेशन्स होतील, करप्शन नसेल ती गोष्ट, तर पुढच्या 5 वर्षांत परत निवडून येणार आहे. सो त्याला लोकांशी जपणे. आज तो एका पार्टीचा आहे, त्यांनी सांगितलं एखाद्या अधिकाऱ्याला तू हे कर, अधिकारी हा म्हणला आणि ती पार्टी गेली पॉवर मधून, पुढच्या वेळेस दुसरी पार्टी आली, ती पार्टी ह्या अधिकाऱ्याला पकडणार आहे. कारण याला आहे ना 30 वर्ष सर्व्हिस करायची ना, कमीत कमी सांगतो ते, पण 20-22 वर्ष लागले असेल तर 38 वर्ष सर्व्हिस होती. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की ते परमनंट एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांना कायम कार्यकारी सदस्य असं म्हटलं जातं. सो त्याच्यामुळे त्यांना रूल्स रेग्युलेशन नुसार चालावं लागतं, कारण त्यांना ऍक्च्युली रूल्स पुढे व्हायला जातं, त्यांना धारेवर धरलं जातं. ठीक आहे. मग याचा फायदा काय बघा, स्ट्रिक्ट कंप्लायन्स ऑफ एसओपीज. ऍक्च्युली रूल्स रेग्युलेशन सगळे फॉलो केले जातात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने. दुसरं, सिन्स कन्सल्टेशन विथ द पब्लिक इज नॉट निडेड, डिसिजन टेकन क्विकली. जे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत त्याचे फायदे, डिसिजन क्विकली घेतला जातो. प्लस रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जबाबदारी निश्चित करणं फार सोपं जातं, कारण का हायरार्किकल डिसिजन मेकिंग असते. सेक्रेटरी, त्यानंतर ऍडिशनल सेक्रेटरी, त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी, त्यानंतर जॉईंट सेक्रेटरी असेल कदाचित. ठीक आहे, आधी जॉईंट सेक्रेटरी असेल, मग असिस्टंट सेक्रेटरी असेल, मग डिव्हिजनल कमिशनर, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मग त्या डिव्हिजनल कमिशनर पण ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर, सब डिव्हिजनल कमिशनर एटसेट्रा, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डेप्युटी कलेक्टर. सो ही हायरार्की, कोणत्या लेवलला कोणाचे रूल्स कोणी इम्प्लिमेंट केले ते तुम्हाला डायरेक्ट पकडता येऊ शकतं, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करता येते डायरेक्ट. हे त्याचे मेरिट्स आहेत. डिमेरिट्स काय, रेड टेपिझम, लाल फितीकरण असं म्हटलेलं त्याला बघा. याच्या म्हणजेच काय, जास्तीत जास्त फायली रंगवणे, लाल करणे, ही फाईल तिकडं, त्या फाईल तो कागद तो काय. उदाहरण सांगतो मी, फार फार सोपं उदाहरण, ते उदाहरण नेहमी दिलेले. इंजिनिअरिंग कॉलेजला होतो मी, फर्स्ट इयर. आता ह्या फर्स्ट इयरला माझ्याकडून सगळे डॉक्युमेंट घेतले ऍडमिशनच्या वेळेस, बरोबर. माझं 10वीचं सर्टिफिकेट, माझं 12वीचं सर्टिफिकेट, ठीक आहे, सीएटीचं सर्टिफिकेट असेल ते, जातीचा दाखला, जन्माचा दाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो आपण ते, त्यानंतर आणखीन ऍडमिशन सर्टिफिकेट असेल, माझं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर इन केस सगळं घेतलं जातं. आणि मी ही माझ्या वयाची गोष्ट सांगते, आताची केस रिलेटेड करून बघा, आता पॅन कार्ड पण घेतलं जातं, बरोबर. या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात फर्स्ट इयरला.
ठीक आहे, ऍडमिशनच्या वेळेस. आता तुम्ही त्याच कॉलेजमध्ये फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला गेले, आता तुम्हाला काय पाहिजे इथं सेकंड इयरला मला सांगा ऍडमिशन घ्यायला? काहीच नकोय ना. एक सुद्धा इन्फॉर्मेशनची गरज नाही ना तुम्हाला ऍडमिशन घ्यायला, एक सुद्धा कागद द्यायची गरज नाही, फक्त रिसिप्ट घ्यायची, पैसे द्यायचे, रिसिप्ट घ्यायची. कोणत्या गोष्टीची गरज आहे मला सांगा? त्यांच्या सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी ना. ते म्हणतात रिझल्ट आहे का नाही, रिझल्ट असो नाही तर नसो, त्याला सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचंच आहे ना. त्याचे 2 बॅक असले काय, 4 बॅक असले काय, ऍडमिशन तर आहे. ऍडमिशन किती बॅकवर याच्यावर ठरत नाही. सपोज त्याने ड्रॉप आउटच केलं की याला तर ऍडमिशन घ्यायचं नाही, तर पैसे भरायला काय येईल? सिंपल गोष्ट ना. मग तुम्हाला एक पण डॉक्युमेंटची गरज नाही, तुमच्याकडे सगळं आहे त्याचं, तरी पण सगळं मागवते परत. आय कार्ड. आता भाई जर विचार करा, दुसऱ्या कॉलेजचा विद्यार्थी लेट सपोज तू या कॉलेजमध्ये येऊन कशाला फी भरली, तेव्हा त्याच्या तुम्ही आय कार्डची झेरॉक्स मागता? लॉजिकच नाही ना. तुम्ही सरळ सरळ तुम्ही असं नाही सर, मग ते कोणत्या स्टुडंटनी फी भरली म्हणून सांगायचं, आय कार्ड समोर दाखवा ना, हा पर्सन आहे. ते सुद्धा व्हेरीफाय करून बघायची गरज नाही, ही आय कार्ड या नंबरवर ही फी जमा करा. सिंपल. कोणीतरी विद्यार्थी दुसऱ्याच्या अकाउंटवर, दुसऱ्याच्या नंबरवर जाऊन, दुसऱ्याच्या नावावर जाऊन भरणार आहे का पैसे? नाही भरणार आहे ना. आय कार्ड गळ्यात तरी नाही झेरॉक्स आणायची, कशाला पाहिजे? हे काय रेड टेपिझम आहे, क्लासिक केस आहे रेड टेपिझमची. आणि नुसतं आय कार्डवर नाही, आय कार्ड मागवलं जाईल, तुमचं ऍडमिशन फर्स्ट इयरचं ऍडमिशन, आणि हे सेकंड इयरला होतं, थर्ड इयरला होतं, लास्ट इयरला, सगळ्या वर्षी दरवर्षी हेच होतं. पुन्हा सगळी कागदपत्र मागवलं जातं दरवर्षी, फायलीच्या फायली तयार करायच्या असतात. नाही नाही, आपण सेफ साईड राहिलं बरं. अरे कसली सेफ साईड? कशाला पाहिजे सेकंड इयरला हे सगळ्या गोष्टी परत? नाही नाही, फर्स्ट इयरचा रिझल्ट आण, एखादा विषय बाहेर बाकी राहिला त्याचा रिझल्ट आण. तुमच्याकडे सिस्टीमला सगळं आहे ना, तुमच्याकडे रोल नंबर आहे त्याचा, तुमच्याकडे सिस्टीमला सगळा डेटा आहे त्याचा, तुम्ही चेक करू शकता एनी टाइम तो किती सब्जेक्ट क्लिअर झालाय, किती नाही झाला तो. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल माझं काय एवढंच, की रेड टेपिझम टाळता येऊ शकतं, की जे बऱ्याचशा कॉलेजेसने आता अडॉप्ट करायला सुरुवात केलेली आहे ESBI पे थ्रू मार्फत. ठीक आहे, बट डेफिनेटली एक सेकंड. ठीक आहे. सो ती क्लासिक केस आहे रेड टेपिझमची, म्हणून मी सांगत असतो की कॉलेजमध्ये रेड टेपिझम टाळलं. आणि हीच केस भरपूर ठिकाणी ना, मी कॉलेजचं एक्झाम्पल दिलं कारण आपल्या लाईफ मधले जे की तुम्ही पण देऊ शकता, पण ही केस बऱ्याच ठिकाणी आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस कुठे आणखीन एक एक्झाम्पल घ्या ज्याला तुम्ही आणखीन रिलेट करू शकता. सारथी बघा, दरवेळेस एवढे सारे डॉक्युमेंट्स घेतील दरवेळेस, भले त्या स्टुडंटनी अगोदर त्यांच्याशी काही अफिलिएशन केलेलं असू नाही तर नसो, पुन्हा एवढे सारे डॉक्युमेंट घेते, गरज काय? ठीक आहे, बट असो, रेड टेपिझम आहे कारण त्यांना त्यांच्या बाजूने सेफ राहायचं ना. हा काय नोकरशाही वृत्ती, लक्षात ठेवा. दे आर अपोज टू द चेंजेस इन द सिस्टीम लिडिंग टू द स्टॅग्नेशन. बऱ्याच वेळा जर काही गोष्टींमध्ये चेंजेस होत असतील, सुधारणा होत असतील, तर त्याला अपोज केलं जातं, कन्झर्वेटिझम असतो. कारण का? लिडिंग टू स्टॅग्नेशन, त्याच्यामध्ये रिफॉर्म्स होत नाही, गोष्टी त्याच पद्धतीने जुन्या पद्धतीने चालवल्या जातात. रिजिड सिस्टीम असते, कठोर. हेन्स पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी, लोकांना म्हणजे समाजासाठी जी सेवा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ती फार काही प्रभावी ठरत नाही. अपॅथी टुवर्ड्स द कॉमन पीपल ॲज अ रूल इज अ सुप्रीम अँड नॉट अ सिटीजन. बऱ्याच वेळा, आणि हे बऱ्याच जणांच्या बाबतीत दिसून येतं, मला येतं तर नोकरशहांच्या बाबतीत डेफिनेटली दिसून येते, ब्युरोक्रॅटच्या बाबतीत, जे की तुम्ही जाऊन उद्या होणार आहे, तुम्ही तेच करणार आहे. फाईल्सला जास्त किंमत देता, प्रक्रियेला जास्त किंमत देता, तुम्ही जास्त किंमत रूल्स रेग्युलेशनला देता, आणि नाही की लोकांना. तुम्हाला हे समजलं पाहिजे तुम्ही तिथे लोकांच्या सेवेसाठी का का फायली फिरवण्यासाठी. आणि याचं क्लासिक एक्झाम्पल दिलं जातं मी माझ्याकडून दिव्यांगांबाबतीत. दिव्यांगांना स्कॉलरशिप देण्यासाठी तुम्ही दिव्यांगांना किती पळवताय डॉक्युमेंट्स आणण्यासाठी, नाही याच्यावरून कळतं तुमचा ऍटिट्यूड काय. की तुम्ही जर त्यांना सांगत असाल ही फाईल आण, ती मेडिकल एक्झामिनेशन करून येते, डॉक्टर जाऊन त्याचं ते कागद घेऊन येईन, ते तुम्हाला हे डिटेल्स पाहिजे, तुम्ही एखादं शॉप ओपन करण्यासाठी फायनान्शियल असिस्टंट घेता, ते शॉपचे फोटो काढून पाठवा. सो ही जी कागदपत्र, ते रजिस्ट्रेशन, ते अग्रीमेंट, या नावाखाली तुम्ही जे करताय ना, ते पर्पज डिफीट करताय. तो दिव्यांग आहे, तो कोणावर डिपेंडंट नकोय, म्हणून आपण त्याला फायनान्शियल असिस्टंट देतोय, पण त्याला डिपेंडंट बनवतोय ते कोणावर तरी आधी ऑलरेडी. सो ही गोष्ट ना, नोकरशाही ऍटिट्यूड आहे, हेच ते सांगण्याचा प्रकार आहे. सो जनरली अपॅथी म्हणजे काय, एक उदासीनता, नागरिकांबद्दल उदासीनता असते, कायद्याबद्दल नाही. ठीक आहे. सो हे डेमोक्रॅटिक आणि ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूडचं बऱ्याच डिफरन्स दिलेला आहे मी तुम्हाला, तो पाहून घ्या. पुन्हा एकदा मी वाचतो बघतो, आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. सो लोकशाही वृत्ती ही बऱ्याच वेळा कशावरती डिपेंड असते? सहभाग, लोकसहभाग असेल, त्याच्यानंतर ह्युमॅनिस्टिक मानवतावाद असेल, त्याच्यानंतर लवचिक एक अप्रोचेस असतील. अप्रोचेस म्हणजे काय? दृष्टिकोन थोडक्यात, की बॉटम अप डिसिजन मेकिंग, तळागाळातून, म्हणजे सर्वांना एक प्रकारे अधिकार दिलेले असतात, डेलिगेशन ऑफ पॉवर. हे जास्तीत जास्त उत्तरदायित्वावरती फोकस करते, लोकांच्या सहभागावरती, पारदर्शकतेवरती,
थोडीशी लवचिकता असते लॉ मध्ये, कायद्याचं ज्याला आपण म्हणतो ना, कायद्याचं थोडंसं बेंड करण्यात आलं पाहिजे. ब्रेक नाही करता आलं तर बेंड केला जातो लोकांच्यासाठी. पब्लिक इंटरेस्ट, सामाजिक हित जास्त महत्वाचं असतं, माणसाला जास्त किंमत असते. त्यामुळे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, सक्रिय सहभाग जास्त लोकांचा वाढतो, लोकांचा विश्वास वाढतो त्या संस्थेबद्दल, त्या प्रशासनाबद्दल. त्यामुळे लोकसहभाग डेफिनेटली वाढतोच आणि तो पण सक्रिय सहभाग असतो. त्या पारदर्शकता, सर्वसमावेशकता ह्या गोष्टींवर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलंय लाईक बँक अँड पीडीएस शॉप्स रिक्वायर डेमोक्रेटिक ॲटिट्यूड. आजकाल गरज आहे बँक्समध्ये लोकशाही वृत्ती असण्याची, की लोक इम्पॉर्टंट आहे, ही बँक लोकांसाठी आहे, नाही की लोकांसाठी बँक आहे. लोक आपल्यासाठी आहेत की आपण लोकांसाठी, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तो पीडीएस सिस्टीम मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला आणखीन लोकशाही वृत्ती असणं गरजेचं आहे. याच्या विरुद्ध आहे नोकरशाही वृत्ती, जी हायरार्किकल. हायरार्किकल म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं बघा, श्रेणीबद्ध हायरार्की असते. ते हायरार्किकल डिसिप्लिन म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, माझे सुपेरियर नाही ऐकत, वरिष्ठ नाही ऐकणार, सो ते वरिष्ठांवर ढकलतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ती हायरार्की ज्यादा इम्पॉर्टंट दिसून येते. एक प्रकारे ऑर्डर ज्या दिलेल्या असते त्याला ओबिडियन्स दिसून येतो, की सांगितलं तेवढं करायचं, मी माझं डोकं नाही लावणार, भले त्याच्यात नुकसान होणार नाही, कारण कायदा तो सांगतो, माझी हायरार्की ते सांगते. त्यामुळे टॉप डाऊन इन्स्ट्रक्शन, वरती जसं सांगाल तसं खालचा माणूस करतो, जसं त्याचा खालचा जाऊन तसं खालची माणसं करत येतात. याचा क्लासिक एक्झाम्पल आहे बघा. गव्हर्नमेंटने सुरुवातीला ठरवलं होतं वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण एक इनिशिएटिव्ह घेऊया, आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटला होता. आणि पॉलिसी म्हणजे धोरण बनवण्याच्या अँगलनी जर पाहायला गेलं तर हा इनिशिएटिव्ह फार सुंदर होता. कोणता? की गव्हर्नमेंटने ठरवलं की रेशन कार्डवरती जे कुटुंबांची नावं लिहिली जाते त्याच्यात कुटुंब प्रमुख म्हणून महिलाचं नाव असलं पाहिजे, की त्या घरातील जी सर्वात मोठी महिला असेल किंवा ती जी महिला असेल तिला आपण कुटुंब प्रमुख बनवूया. सो जेणेकरून तिथून पुढे सगळ्या गोष्टी तिच्या नावावर असतील, कदाचित रेशन कार्डवरती पीडीएस तिच्या नावावर मिळेल, उद्या जाऊन काय आपण बेनिफिट्स इम्प्लिमेंट केलं तिच्या नावावर मिळेल. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, टॉप लेवलला हे प्लॅनिंग बनवलं, फार सुंदर होतं, धोरण चांगलं होतं, त्याची उद्दिष्ट चांगली होती. बॉटम लेवलला येईपर्यंत जे काही कोणी नोंदणी करणारे अधिकारी होते, अगदी तलाठी ग्रामसेवक लेवलला असेल किंवा तहसीलदार लेवलला, त्यांना याचे धोरणाचं उद्दिष्टाचं काय करायचं? त्यांना वरून इन्स्ट्रक्शन आलेत की रेशन कार्डवरती कुटुंबाच्या नावाची यादी काढायची, त्यातल्या पुरुषाच्या नावाच्या समोरचं नाव काढायचं, महिलेच्या नावासमोरचं नाव लिहायचं कुटुंब प्रमुख म्हणून. त्यांना एवढंच कळालं, बस ही स्कीम म्हणून. त्याचा परिणाम असा झाला, एक एक दोन दोन तीन तीन वर्षाची मुली आहेत की घरात, लेट सपोज तेवढी एकमेव मुलगी, आईची डेथ झालीये किंवा आई नाहीये किंवा सेपरेटेड आहे, पण ती मुलगी आणि ती 5 वर्षाची, तिचे नाव आपण पुढे कुटुंब प्रमुख म्हणून आलं. द रिझन बी त्याची चुकी नाही ना, कारण का टॉप डाऊन अप्रोच आहे, नोकरशाही वृत्ती, की जे सांगितलं ते प्रक्रिया फॉलो करायची, कायदे फॉलो करायचे, रूल्स रेग्युलेशन फॉलो करायचे, तिकडे त्याचा इम्पॅक्ट काही होऊ. सो अंमलबजावणीतील ही समस्या आहे सगळ्यात मोठी, नोकरशाहीचं एक्झॅक्ट उदाहरण आहे. फोकस कशावर असतो? जास्तीत जास्त स्ट्रेंथनिंग म्हणजे बळ देणं. कशाला? रूल्स, प्रोसिजर, प्रक्रिया, टॉप डाऊन अप्रोच, सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट मलाच डिसाईड करायची, प्रत्येक गोष्ट माझ्याकडेच आली पाहिजे डिसिजन मेकिंगला. याला म्हणतो आपण केंद्रीकृत निर्णयक्षम व्यवस्था. हे प्राईम मिनिस्टर मोदीजींच्या बाबतीत पण तेच आहे. आज म्हटलं जातं की सगळे मिनिस्टर आहेत ना युजलेस आहेत, कोणीच डिसिजन घेत नाही एक्सेप्ट एक दोन. ऑब्व्हियसली सगळे डिसिजन प्राईम मिनिस्टर मोदीजींचे म्हणजे पीएमओ मधून होतात, प्राईम मिनिस्टर ऑफिस मधून. इव्हन फॉरेन पॉलिसीचे बरेचसे डिसिजन पीएमओ मधून होतात, फायनान्स मिनिस्ट्रीचे तर शुअर शॉट होतात. सो ही काय सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग आहे. ठीक आहे, हे ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड आहे. हे आता ऑलरेडी बघितलं की सामान्य लोकांबाबत एक समाधानता असतं, एक त्याला काय वर्ड वापरलेला आहे आपण, उदासीनता असते, बरोबर. बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षपातीपणा ह्याच्यावरती जास्त भर असतो. कारण निष्पक्षपातीपणा म्हणजे काय, की मी कायद्यानुसार करणार आहे, ते कोणाच्या बाजूने नाही याच्या बाजूने नाही याच्या बाजूने, मी कायद्यानुसार करणार. सो बऱ्याच वेळा जर तुम्ही लॉज फॉलो केले तर निष्पक्ष राहाल, कारण कायदा निष्पक्ष आहे, कायदा सर्वांना समान आहे. वस्तुनिष्ठता आहे म्हणजे मी घेतलेल्या जे काही काम आहे, मी घेतलेलं जो डिसिजन आहे, निर्णय, त्याला मला बोर्ड दाखवायचं तर मी वस्तुनिष्ठ पद्धतीने घेतलेले, लॉ मध्ये जसं म्हटलं तसं केलेले. सो हे त्या गोष्टींवर डिपेंडंट असतं. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं एरियाज निडिंग क्विकर डिसिजन मेकिंग अँड देर इज अ क्वेश्चन ऑफ नॅशनल सिक्युरिटी, सॉव्हर्निटी, नीड अ ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड. त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी अत्यंत तातडीने निर्णय घ्यायची गरज आहे, जिथे देशाच्या सिक्युरिटी, सुरक्षेचा, देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, तिथे काय तुम्ही लोकांना विचारत बसणार आहे का? नाही, तुम्हाला तिथे ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूडच पाहिजे. तिथे तुम्हाला प्रॉपर नोकरशाही वृत्ती पाहिजे, की जे लॉनी काय सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट करा, कॉन्स्टिट्यूशनने काय सांगितले, आपली सॉव्हर्निटी प्रोटेक्ट करा, त्यासाठी काय करणं गरजेचं, वॉर तो वॉर, लोकांना विचारत बसायची गरज नाही. सो अशा ठिकाणी जिथं सुरक्षेचा प्रश्न आहे, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे, दंगल झाली, ती गोष्ट प्रोटेक्ट करणं, अशा ठिकाणी तुम्हाला मात्र नोकरशाही वृत्ती
पाहिजे. सो कम्पेअर केलं दोन्ही गोष्टी, पुढे काय पाहिजे, क्वेश्चन लिहा. डिस्कस or the compare the democratic attitude with the bureaucratic attitude. लोकशाही वृत्ती आणि नोकरशाही वृत्ती यांच्यामध्ये तुलना करा. आता तुलनामध्ये काही समानता पण येईल, काही विरोधाभास पण येईल, आणि त्याच्यामध्ये मेरिट आणि डिमेरिट्स पण येतील, लक्षात ठेवा. सो पहिल्यांदा हा झाला डिफरन्स, आणि त्यानंतर कशाचे फायदे आहेत, कशाचे तोटे आहेत ते सुद्धा लिहा. सो 3 चार्ट येतील त्या आन्सर मध्ये. 250 वर्ड्स मध्ये लिहा, भले 150 मार्क्स आला तर 250 वर्ड्स मध्ये लिहा. कारण हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे केस स्टडीसाठी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला केस स्टडी दिली एक, की 2023 ला आली होती पाहती. त्या केस स्टडीमध्ये एक डिझास्टर झालेलं आहे. ठीक आहे 2023 ची केस स्टडी सोडून द्या. एक मी सांगतो तुम्हाला केस स्टडी. लेट सपोज एक डिझास्टर झाले रेल्वे ऍक्सिडेंट, एखाद्या डिस्ट्रिक्ट मध्ये रेल्वे ऍक्सिडेंट झालाय. ठीक आहे, जसं आता ओडिसामध्ये झाला होता मागच्या वर्षी. तो रेल्वे ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही काय कराल आणि काय करणं अपेक्षित आहे, जेणेकरून कमीत कमी लोकांचे जीव जातील, पुन्हा अशी घटना होणार नाही. सो कोणताही डिझास्टर असलं तरी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला एका ठिकाणी लिहावं लागेल की ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड पाहिजे का, की डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड पाहिजे. जर ब्युरोक्रॅटिक पाहिजे असेल तर कोणत्या गोष्टींच्या संदर्भात पाहिजे, जसं की रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागतील. डिझास्टर मॅनेजमेंट गाईडलाईन्स ज्या दिल्या 2016 नुसार त्या तुम्हाला फॉलो करावं लागतील. त्या गाईडलाईन्स नुसार जावं लागेल. प्लस डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड पण पाहिजे, तिथल्या लोकांचा पण विचार करावा लागेल, त्यांच्या रिहॅबिलिटेशनचा विचार करावा लागेल. सो हे तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन पाहायला मिळेल. क्वेश्चन डायरेक्टली मिळणार नाही तुम्हाला याच्यामध्ये, पण तो क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस करायचा आहे. कारण का, त्याच्यातून आपले हे जे टर्म्स आहेत ना, या सगळ्या हे पार्टिसिपेटरी, सहभागात्मक, ह्युमॅनिस्टिक, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, लॉ अँड ऑर्डर, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी, न्यूट्रॅलिटी, सॉव्हर्निटी, ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड, रूल्स प्रोसिजर, टॉप डाऊन अप्रोच, बॉटम अप अप्रोच, हे सगळे टर्म्स तुम्हाला यूज करायचे केस स्टडीमध्ये. म्हणून त्या टर्म्सची प्रॅक्टिस व्हावी विथ कंटेक्स्ट, त्या कंटेक्स्टनी प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी हा क्वेश्चन दिलाय, तो लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो त्यानंतर आहे सोशल इन्फ्लुएन्स. हे मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता 2च पॉईंट राहिले, एक म्हणजे सोशल इन्फ्लुएन्स आणि दुसरं म्हणजे पर्स्युएशन. फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे पर्स्युएशन. पर्स्युएशन म्हणजे मन वळवणे एखाद्याचं. तो केस स्टडीमध्ये तर अतिशय इम्पॉर्टंट आहे, आणि डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन तर डायरेक्ट येऊ शकतो. एक्झाम्पल सांगतो आणि आजचं लेक्चर संपवतो. पर्स्युएशन म्हणजे काय, मन वळवणे. एक क्लासिक केस स्टडी आहे, जी की तुम्हाला मी सांगितली पण आहे, की एक गाव होतं, त्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत जाणाऱ्या मुलींची कोणीतरी छेडछाड केली, त्याच्यावरती पोलीस ऍक्शन घ्यायला डिले झाला. त्याच्यामुळे गावातील लोकांनी एक प्रकारे बहिष्कार टाकला आणि मुलींना शाळेत पाठवणार नाही असं सांगितलं. मग अशा वेळेस तुम्ही त्या जिल्हाधिकारी म्हणा किंवा त्या क्षेत्राचे प्रमुख म्हणून म्हणा, तुम्ही काय पावलं उचललाल की जेणेकरून पुन्हा एकदा त्या मुली शाळेत यायला सुरुवात होती. म्हणजेच काय, तुम्हाला त्या पालकांचं मन वळवायचं आहे त्या मुलीला शाळेत पाठवणं. ते मन कसं वळू शकता ते तुम्हाला मन वळवणे किंवा ह्या पर्स्युएशन टॉपिक मधून पाहायला मिळेल. एक्झॅक्ट त्याचा अख्खा जो टॉपिक आहे तो तिथे उतरवायचा आहे. सो हे ऍप्लिकेशन एथिक्सच्या पहिल्या पॉईंटचं, जे की केस स्टडीमध्ये ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. फक्त डोक्यात ठेवा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर इम्पॉर्टंट आहे फार, हे सांगण्याचं उद्दिष्ट होतं. ते देखील गांभीर्याने बघा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे रेग्युलर सिरीज करत नाही त्यांनी तरी ऍटलिस्ट तो टॉपिक नक्की बघा, त्याचं व्यवस्थित ऍप्लिकेशन बघा, कारण ते फार इम्पॉर्टंट आहे केस स्टडीच्या पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. सो थांबूया या ठिकाणी. या डिस्कशन मध्ये भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, सोशल इन्फ्लुएन्स आणि पर्स्युएशन. ठीक आहे. सो थँक्यू.